प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. पास्टर मनोज टेलोरे यूट्यूब या चॅनल मिनिस्ट्रीमध्ये आपण या चॅनलला अधिकाधिक सबस्क्राईब करूयात, आपण या चॅनलला लाईक करूयात आणि अधिक लोकांपर्यंत आपण ते शेअर करूयात, जेणेकरून परमेश्वराच्या वचनाचं कार्य अधिक होईल आणि परमेश्वराची जी इच्छा या चॅनलच्याद्वारे आहे तो परमेश्वर त्याच्या वेळेमध्ये पूर्णत्वास नेईल. त्या ठिकाणामध्ये खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रश्न असतील तर तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर सांगू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल तर ती देखील तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवू शकता. तुम्हाला या ठिकाणामध्ये यायचं असेल, जर तो नंबर लागला नाही, जर तुम्हाला काही प्रार्थना विनंती द्यायची असतील तर या ठिकाणामध्ये मी तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. या नंबरवर नक्कीच तुम्ही कॉल करू शकता. परमेश्वर अद्भुत कार्य करत आहे. एका बहिणींनी पास्टरांना मेसेज केला आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या आईचं ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन झाल्यानंतर आराम करण्यासाठी म्हणून त्यांना मावशीकडे पाठवलं आणि पाठवलं असताना त्यांना त्या ठिकाणामध्ये औषध वगैरे घेण्यासाठी म्हणून 5,500 रुपयाचं एक पाकिट त्यांच्याबरोबर देण्यात आलं. आणि ज्यावेळेस ते त्या ठिकाणामध्ये गेल्या आणि औषध घेण्याची वेळ आली, बघितलं तर ते पाकिटच त्या ठिकाणामध्ये नव्हतं. आणि मग ते टेन्शनमध्ये आले की आता ऑपरेशन तर झालं आहे आणि आता त्यानंतर औषधं सांगितलेत आणि ते औषधं जर घेतली नाहीत तर काहीतरी प्रॉब्लेम त्या ठिकाणामध्ये होण्याची शक्यता आहे. आणि त्या अवस्थेमध्ये त्या बहिणीने पास्टरांना मेसेज केला की पास्टर, ते जे पाकिट आहे 5,500 रुपयांचं ते हरवलेलं आहे, तर तुम्ही प्रार्थना करा. पास्टरांनी प्रार्थना केली आणि त्या ठिकाणामध्ये ओके सेंड केलं. आणि ओके सेंड केल्यानंतर त्या बहिणीचा पुन्हा मेसेज दुसऱ्या दिवशी आला की पास्टर, तुम्ही ओके सेंड केलं आणि दुसऱ्या दिवशीच ते 5,500 रुपयाचं पाकिट मिळालं, म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका भावाने पास्टरांसाठी एका भावाला लोनची गरज होती आणि खूप दिवस झालं त्याचं लोन पास होत नव्हतं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यांनी पास्टरांना मेसेज केला की पास्टर, माझं लोन पास व्हावं यासाठी तुम्ही प्रार्थना करा. आणि पास्टरांनी त्या ठिकाणामध्ये पुन्हा एकदा ओके म्हणून सेंड केलं. आणि ज्या दिवशी पास्टरांनी ओके म्हणून सेंड केलं, दुसऱ्या दिवशी त्या भावाचं लोन जे होतं ते पास झालं, म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आपल्या शिल्हो चर्चेच कुटुंबाचे ब्रदर जोएल डिसिल्वा हे वसई या ठिकाणातून सोलापूरमध्ये येतात. जेव्हा ते भारतामध्ये येतात त्यावेळेस आल्यानंतर ते या ठिकाणामध्ये शिल्हो पेंटिकॉस्टल चर्च या ठिकाणामध्ये नेहमी येतात. आणि मागच्या वेळेस जे ते आले होते, आल्यानंतर त्यांना परत जायचं असताना त्या ठिकाणामध्ये त्यांना सौदीचा जो विजा लागणार होता त्यासाठी त्यांनी पास्टरांकडनं प्रार्थना करून घेतली. आणि त्यांना ते सौदीच्या विजाची गरज होती, पण काही काळाने तो सौदीचा जो विजा होता त्यांना मिळत नव्हता. आणि त्यांनाही टेन्शन आलं की आता विजा तर मिळाला पाहिजे, कामाला त्या ठिकाणामध्ये जायचं आहे, कसं होणार. पण परमेश्वराची जी अद्भुत इच्छा असते ती आपल्यासाठी उत्तम असते प्रियांनो. आणि त्यांना त्या ठिकाणात विजा मिळाला नाही, पण त्यांना कतारचा विजा मिळाला. आणि मग कतारचा विजा मिळाल्यानंतर त्या ठिकाणामध्ये ते गेले आणि त्या ठिकाणामध्ये गेल्यानंतर त्यांना कळलं की आधीच्या कामापेक्षा सुद्धा उत्तम चांगलं काम, आणि एवढंच नाही तर पगारसुद्धा जास्त असलेलं काम त्या ठिकाणामध्ये त्यांना मिळालं, म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. माझी देखील एक साक्ष होती. मागच्या वेळेस मी सांगितलं होतं विश्वासाचे सामर्थ्य. त्यावेळेस आमच्या बिल्डिंगचे जे मागची लोक होतं, कन्स्ट्रक्शनचं आमचं काम करायचं आहे दोन्ही मिळून, त्यावेळेस ते लोकांनी फक्त हो असं सांगितलं होतं, पण त्यानंतर पुन्हा स्थगिती आली होती. आणि सह्या झाल्याशिवाय MOUवर सह्या झाल्याशिवाय ते काम पुढं होऊ शकत नाही. आणि सगळे म्हणले आता त्या ठिकाणामध्ये ते काम होणार नाही. आणि अशी चर्चा मागं त्या ठिकाणामध्ये मीटिंगमध्ये व्हायला लागली, आपण आपलं करूयात. पण माझा विश्वास होता आणि विश्वासाच्या सामर्थ्याची साक्ष या ठिकाणामध्ये मी दिली होती. आणि 2 आठवड्यापूर्वी ज्यावेळेस पास्टर या ठिकाणातून वचन सांगत होते, मोहरीच्या दाण्यावरचा विश्वास, आणि ते विश्वासाचं सांगत असताना पास्टरांनी या ठिकाणातून मला नाव घेऊन सांगितलं की जी तुमची आता जुनी बिल्डिंग आहे ती उपटून पडत आहे आणि ती समुद्रामध्ये जाऊन पडणार आहे, आणि हा विश्वास तुम्ही ठेवा. आणि तो विश्वास मी ठेवला. पास्टरांनी जे वचन या ठिकाणातून सांगितलं ते मी ग्रहण केलं. आणि काल मला माझ्या भावाचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की मागच्या बिल्डिंगमधले जे लोक होते, जे काहीतरी म्हणजे प्रॉब्लेम करत होते, सगळ्यांच्या सह्या त्या ठिकाणामध्ये MOUवर झालेल्या आहेत, म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. लक्ष ठेवा प्रियांनो, ज्या वेळेस पास्टर या ठिकाणातून काहीतरी सांगतात,
परमेश्वर त्यांच्या मुखातून बोलत असतो आणि ते आपण ग्रहण केलं तर मोठे चमत्कार आपल्या देखील जीवनामध्ये घडणार आहेत. आणि तेच मोठे चमत्कार आज पुन्हा एकदा आपल्या जीवनामध्ये घडण्यासाठी आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात पास्टर मनोज तायलोर यांचं. स्तुती करतो, प्रभूला धन्यवाद देतो. अद्भुत साक्षी प्रभू खूप लोकांच्या जीवनामध्ये घडवत आहे. मला कुठल्या गावाला गेलतो आता, नंदुरबार. नंदुरबारला जात असताना दोघं पती पत्नी अनेक दिवसापासून UKच्या परीक्षेची तयारी करत आहे. पुष्कळ वेळा त्यांनी ती परीक्षा दिली आणि बऱ्याच वेळा त्यांच्या हातामध्ये अपयश आलं आणि ते म्हटले की आता पैसा पण खूप खर्च झालेला आहे, आताही आम्ही परीक्षा दिली परंतु कॉल येणं बाकीचं आहे आणि आता मोठी आशा आहे, कोण करणार नाही पण प्रभू करेल. तर त्यांचा कॉल यावा आणि त्यांनी सांगावं तुमचं सिलेक्शन झालं, प्लीज प्रार्थना करा की जेणेकरून आम्ही तिथं पोचावं. आणि मग जाताना आम्ही गेलो, प्रार्थना गाडीमध्ये केली आणि मीटिंग सुटली आणि नंदुरबारवरून येता येता कॉल आला आणि एवढे आनंदी दोघं नवरा बायको की आमचं सिलेक्शन झालं आणि आता आम्ही परदेशामध्ये जाणार आहोत. ही अशी जागा आहे ज्या जागेवर ते मोठी आशा आहे. आशा इथं बरं का, आमच्यामध्ये जो अद्भुत करणारा देव त्याला बिलगून राहणं फार गरजेचं आहे, त्याच्याशिवाय कोण करणार आहे नाही का. आणि जे उत्तम तेच तो आम्हाला देतो, उत्तम बरं का. आम्ही मागतो खूप, जसं ब्रदर ते 1.5 महिन्यात मला वाटतं ते ट्राय करत होते की सौदीचा व्हिसा, सौदी आणि मग प्रार्थना करून पण सौदीचं काय व्हायला तयार नाही. आणि अचानक त्यांना कतारचं आलं आणि कतारला गेल्यावर त्यांना कळलं की सौदीपेक्षा चांगलं काम आणि चांगला पगार. शेवटी त्यांचे मित्र म्हटले अरे आम्हाला पण तिथं बघ. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला तुमचा विश्वास शेवटपर्यंत टिकवून ठेवायचा आहे, विश्वास. आणि तुमचं धार्मिक जीवन ही सगळ्यात मोठी तुमची संपत्ती आहे. तुमची खरी संपत्ती काय? तुमचं धार्मिक जीवन. योबाची संपत्ती गेली पण धार्मिकता नाही गेली बरं का. कधी कधी धार्मिकता जातीन संपत्ती राहते आणि ज्याच्याकडं नुसती संपत्ती आहे त्याची या पृथ्वी तलावरची संपत्ती बायबल सांगतं त्याला कसर आणि सोन्याला सुद्धा जंग लागणार, बिल्डिंगला पण तुमच्या जंग लागेल, पण धार्मिकतेला कधी जंग लागत नाही. आणि ज्याच्या धार्मिकतेला जंग लागतो त्याची धार्मिकताच डुप्लिकेट. ओरिजिनल कसं आहे ना, ओरिजिनलला कधी गंजच लागत नाही. आता प्रॉब्लेम असा आहे, लोक विश्वासामध्ये येतात आणि प्रार्थनेमध्ये येऊन प्रभूला आपलं जीवन पण देऊन टाकतात, परंतु त्यांना असं वाटतं की प्रभूकडे आल्यानंतर ज्याही गोष्टी आम्ही प्रभूकडे मागतो त्याने द्यायलाच पाहिजे, आणि दिलं नाही मग देवाला दोष देऊन मोकळं होतात. ते नाही, देव नाही असता तर त्यांनी मला दिलं असतं. बऱ्याच गोष्टी आहेत. परंतु आज जी गोष्ट आम्ही पाहणार आहोत, मला जे पाहिजे ते मिळेल, पण त्यासाठी काय करायला पाहिजे? मला जे पाहिजे ते आणि हमखास मिळेल बरं का. हमखास म्हणजे कळतं का तुम्हाला? 101% मिळणार म्हणजे मिळणार. पण मिळणार म्हणजे आमच्याकडे एकच फॉर्म्युला आहे, मागा म्हणजे मग दिवस रात्र तेच मागत बसायचं मागी लोकांसारखं. परंतु मागितल्यावर आणि बघ आम्ही म्हणतो की किती वर्ष प्रार्थना करायची एकाच गोष्टीसाठी? काही नुसतं प्रार्थना केल्याने देव देणार आहे? हे बायबल जे आहे ना याला शास्त्र म्हटलेलं आहे आणि शास्त्रामध्ये फॉर्म्युले ठरलेले आहेत. शास्त्रामध्ये फॉर्म्युले ठरलेले आहेत, त्या फॉर्म्युल्याप्रमाणे गेलं तर मिळणार आहे. फॉर्म्युला चुकला की आउटपुट प्रयोगशाळाच पेटल ना. कशात पण काय पण टाकून ठेवलं तर प्रयोगशाळा पेटणार आहे. बरोबर योग्य पद्धतीनं जर मिश्रण केलं तर त्याच्यातनं आउटपुट चांगलं निघणार आहे. म्हणून हे पवित्र शास्त्र आहे, हे धार्मिक पुस्तक नाही.
उशाला घेऊन झोपलं आणि भूत लागल्यावर डोक्यात मारलं तर त्याच्यानं काहीतरी घडेल असलं पुस्तक ते नाही. या पुस्तकातलं तो म्हणतो या संदेशाची वचनं वाचणारा, ऐकणारा आणि त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारा तो पाळायला पाहिजे ना. ऐकायला पटायत हो, एवढं ऐकतील की विचारायला नको, पण पाळायला काय. म्हणजे जर आशीर्वादित व्हायला पाहिजे तर वचन पाळलं पाहिजे. जे वचन तुम्ही ऐकता हा फॉर्म्युला आहे. आणि जेवढ्या लोकांनी पवित्र शास्त्रातला हा फॉर्म्युला पाळला अशा सगळ्या लोकांच्या जीवनामध्ये आशीर्वाद मिळालेले आहेत बरं का. आता बघा, शद्रक मेषक अबेदनगो भट्टी समोर आहे. राजा विचारतो, काय तुझा देव तुला या भट्टीतनं, तुमचा देव तुम्हाला या भट्टीतनं सोडवेल काय. तर त्या काय म्हणतात माहिती का, या भट्टीतनं सोडवायला माझा देव मला, म्हणजे त्याला फॉर्म्युला माहिती होता. भट्टीत पडलं तर देव बाहेर काढेल. फॉर्म्युला काय, आपला देव परमेश्वर याच्या खेरीज कोणाच्या पाया पडू नको, कोणाला दंडवत घालू नको. आता इथं ते म्हणतात मूर्तीला दंडवत घाल. समजा कॉम्प्रोमाइज करून त्यांनी मूर्तीला दंडवत घातलं असतं तर आतमध्ये ते मरून गेले असते. आणि तरी सुद्धा ते आतमध्ये मरून गेल्यावर आमच्यासारख्या लोकांनी काय म्हटलं असतं, धार्मिकतेसाठी शहीद झाले, रक्त साक्षी झाले. का तर तुम्हाला फॉर्म्युला माहित नाहीये. मला हवे ते मिळेल, पण त्यासाठी काय करायला पाहिजे. विषय आमचा तोच आहे, मला हवे ते मिळेल पण त्यासाठी काय करायला पाहिजे. आणि अगदी सोपं आहे बरं का, पण फार कठीण आहे. ऐकायला खूप, पण तरी पण कठीण आहे. जर तुम्हाला हवं ते पाहिजे तर तुम्ही वाटेल ती गोष्ट करायला तयार आहे, पण तुम्हाला जगिक दृष्टिकोनातनं करायला ते आवडतं. मला जे पाहिजे ते मी मिळवणार, नाही का. टिळकांनी म्हटलं स्वराज्य हा माझा आणि तो मी मिळवणारच. त्यांनी पण म्हटलं आणि आम्ही पण तसे, आम्ही टिळकांच्या पुढचे आहेत. आम्हाला पाहिजे म्हणजे, आणि मग ते मिळवण्याचं माध्यम काय, आकांडा तांडव. एखादी गोष्ट जर तुम्हाला मिळाली नाही तर तुम्ही आकांडा, ती देवापासून नसते. देवापासून मिळलेली गोष्ट जी असते ना ती अलगत आणि गौरवी असते. हालेलुया. ती गौरवी असते बरं का, त्याच्यात तुमचं गौरव होतं. आमेन. आणि प्रभू ज्यास ती गोष्ट तुम्हाला देतो हवं ते. जसं मी पाहतो अब्राम 100व्या वर्षी देवाला म्हणतो मला मुलगा पाहिजे. मग नुसता मुलगा नाही दिला त्यानं, तर त्याच्यापासून एक मोठं राष्ट्र हे देवापासून मिळालेली देणगी आहे. हालेलुया. याच्या उलट दाविदानं सुद्धा बथशेबेपासून एक मुलगा घेतला, पण तो मुलगा त्याचं भूषण नव्हतं, देवाने मारून टाकला. का, जे हवं ते तू मिळवलं, पण जे माझ्या मनात आहे, आता तुला मुलगाच पाहिजे ना, मुलगा पाहिजे, त्याचा फॉर्म्युला मी तुला सांगतो. आणि मग त्यानं काय केलं, तो मुलगा मेल्यावर त्यानं काही केलं नाही, गेला मंदिरामध्ये दंडवत घातलं आणि पुन्हा त्या पत्नीजवळ गेला. तर देवानं त्याला नुसता मुलगा नाही तर त्याला शल्मोनासारखा मुलगा दिला. हालेलुया. म्हणजे गौरवी दिलेला आहे. तेच मी तुम्हाला आमेन. सांगत आहे, जे पाहिजे ते तुम्हाला देव देणार आहे. बरं, तुमच्या पाहिजेमध्ये आणि देवाच्या पाहिजेमध्ये फरक आहे. बघा, आता लहानपणी मला माहिती की महिमाला 1 रुपया 2 रुपये मी देत होतो, ते पेप्सी कोला. लहान लहान लेकर होते, शारोन महिमा, त्यास ते एवढे हायफाय नव्हते ना. आता काय 2 रुपये घेणार आहे ते, पण ती गाडी यायची पेप्सी कोल्याची. मग 50 पैशाला 1 रुपयाला तो पेप्सी कोला असायचा आणि ते खात होतो. आता नाही खाऊ शकत. आता कळाली क्वालिटी काय आहे. म्हणजे आता जर तुम्ही तुमची लेकरं खायला तुम्ही त्याला मारता का, तर घसा धरतो ना, घसा धरतो. म्हणतो नाही नाही खायचं, ते चांगलं नाही. तुला पाहिजे तर क्वालिटीचं आईस्क्रीम आणू. मग अमूल, आम्हाला अमूल पाहिजे. आता पेप्सी कोला दिसणार पण नाही. आता गल्ली गल्ली शोधत होतो कुठं पेप्सी कोला. बरं, त्या पेप्सी कोल्याची कथा काय, घरी आणल्यावर त्याच्यात नाळ्या पण निघत होत्या. होतं पेप्सी कोला, म्हणजे क्वालिटी नव्हती. सांगण्याचं तात्पर्य, तुम्हाला जे द्यायचं आहे देवाला ते क्वालिटी बाज द्यायचं असतं. आमेन. हालेलुया. तुम्हाला हवं ते मिळणार, मिळत असताना क्वालिटी बाज, हालेलुया. बेस्ट क्वालिटी. आणि अशी क्वालिटी जी दुसऱ्याकडं नाही ती क्वालिटी तुमच्याकडे असणार. हालेलुया. आणि त्याच्यासाठीचा फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे.
मी जनरल नाही बोलणार तुम्हाला, चला आम्हाला घर पाहिजे, मग देवाने आम्हाला एक घर दिलं आणि मग आम्ही जाऊन त्याच्यात नाही, क्वालिटी बास, Amen. एकदम क्वालिटी. आणि ती क्वालिटी कशी, योहानाचं शुभवर्तमान बऱ्याच वेळा आपण त्याच्यातनं अभ्यास केला, पण आज पुन्हा नव्याने करू. 15वा अध्याय 1 पासून 7 पर्यंतची वचनं. मीच खरा द्राक्षवेल आहे हा. आणि माझा बाप माळी आहे. माझ्यातील फळ न देणारा, माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा प्रत्येक फाटा, तो काढून टाकतो प्रत्येक फाटा तो काढून टाकतो, आणि आणि फळ देणाऱ्या फाट्याला फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला त्या प्रत्येकाला साफसूफ करतो. साफसूफ करतो. जे वचन हा, मी तुम्हाला सांगितले मी आहे, तुम्हाला सांगितलं आहे, त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. तुम्ही शुद्ध झालेला आहात. तुम्ही माझ्यामध्ये राहा माझ्यामध्ये राहा, आणि मी तुम्हामध्ये मी राहील. तुम्हामध्ये राहील. जसे फाटा वेलात राहिल्या फाटा वाचून वेल्यात राहिल्या वाचून त्याला आपण आपल्या आपण फळ देता येत नाही, फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही तुम्हालाही देता येणार नाही. देता येणार नाही. मीच वेल आहे, मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो माझ्यामध्ये राहतो, आणि मी ज्याच्यामध्ये मी राहतो त्याच्यामध्ये राहतो, तो पुष्कळ फळ देतो. पुष्कळ फळ देतो. कारण माझ्यापासून वेगळे असल्यास माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. काही करता येत नाही. कोणी माझ्यामध्ये राहिला नाही कोणी माझ्यामध्ये राहिला नाही, तर त्याला फाट्याप्रमाणे फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात बाहेर व टाकतात, तो वाळून जातो. वाळून जातो. आणि तसले फाटे तसले फाटे गोळा करून गोळा करून अग्नीत टाकतात अग्नीत टाकतात, व ते जळून जातात. जळून जातात. तुम्ही माझ्यामध्ये राहिला माझ्यामध्ये राहिला, व माझी वचने माझी वचनं तुम्हामध्ये राहिली, तुमच्यामध्ये राहिली, तर जे काही जे काही तुम्हाला पाहिजे असेल तुम्हाला पाहिजे असेल पाहिजे असेल ते मागा, मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. आता काय होतं माहिती का, सगळे लोक एवढंच एक वचन, काय पाहिजे ते मागा, काय पाहिजे ते मागा. आणि आम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हाय जे पाहिजे ते त्याच्याकडे, पण त्याचा फॉर्म्युला काय फॉर्म्युला आहे, काय सांगितलं, काय गाभा त्यानं त्या शिष्यानं शिकवला. शिष्यानं पण बऱ्याच गोष्टींची आवश्यकता होती, पाहिजे होतं त्यांना ते सगळं. आणि लक्षात ठेवा, देवानं त्याच्या लोकांना सगळं चांगलं चांगलं देण्याचं ठरवलेलं बरं का. Amen. Amen. सगळं चांगलं, Hallelujah. सत्वयुक्त, Amen. बेस्ट मधलं बेस्ट तुम्हाला द्यायचं देवानं ठरवलेलं. पण काय प्रॉब्लेम आहे माहिती का, देव आता झटपट काहीच देत नाही. अहो इतकी Hallelujah. सुंदर एदेन बाग देऊन त्याने एका फळावर विकून टाकले. एवढी भारी बाग होती नाही का ती. आता विचार करा, ते म्हणतो मला तर द्यायचंय, आकाश माझं, पृथ्वी माझी, पृथ्वीवर सगळ्या गोष्टी माझे, झाडं माझे, नद्या माझ्या, डोंगर माझे, नाले माझे. आता तुम्हाला डोंगर नद्याचं महत्त्व आता नाही कळणार, आणि तुम्ही जनरल विचार केला तर तुम्हाला कळणार पण नाही त्या डोंगरांमध्ये नद्यामध्ये काय आहे. परंतु त्या अंबानीला, अदानीला माहिती आहे, त्या डोंगराला खोदल्यावर त्याच्यात कुठल्या कुठल्या काश्मीरमध्ये 370 कलम हटवण्यामागं जे महत्त्वाचं कारण काय होतं माहिती का, काश्मीरच्या त्या डोंगरांमध्ये लिथिनियम नावाचा एक फार बॅटरी बनवतात. त्या बॅटरीचं जे धातू आहे ते काश्मीरमध्ये त्या डोंगरांमध्ये सापडतं. मग त्या जमीन कारखानदाराला घेण्यासाठी 370 कलम हटवावं लागणं गरजेचं होतं. 370 कलम हटवलं की ते डोंगर मिळणार आहे, आणि त्या डोंगरातलं लिथिनियमचा जो धातू आहे त्या धातूला मिळाल्यावर इलेक्ट्रिक कार बाजारात येणार आहे, आणि इलेक्ट्रिक कारचं व्हॅल्यू वाढणार आहे. एक बॅटरी 5-5 लाखाची बॅटरी. विचार करा, आता त्या अदानीला त्या डोंगराचं महत्त्व कळालं. आणि बायबल काय सांगतं, डोंगर माझे, अदानीला ते कळलं, अदानीने ते घेतले डोंगर. नद्यांमध्ये, समुद्रामध्ये काय आहे, अंबानीला विचार, समुद्रातनं पेट्रोल काढतो तो. आता देव तर म्हणतो हे सगळं माझ्या लोकांचं होतं, पण घेतलं दुसऱ्यांनी. हे तुमच्या मालकीचं होतं, तुम्हाला ते मिळायला पाहिजे होतं. मग हे मिळणार कसं आम्हाला. काय होतं माहिती का, आम्ही विश्वासणारे लोक फक्त विश्वासाच्या जीवनात, म्हणजे आमचं जीवन काय, चर्चला जायचं, बसायचं, 2 गाणे गायले, 3 उड्या मारल्या, 4 हात वर केले, टाळ्या वाजवल्या, घरी गेलो, आणि आज आशीर्वादित झालो, आणि पुढच्या रविवारी आलो, पुढच्या रविवारी छान संदेश झाला, अमकं झालं. नाही हो, एवढं साधं जीवन तुम्हाला जगायचंय. तुम्हाला या पृथ्वी तलावर देवानं यासाठी ठेवलं की तुम्ही उत्तम ते मिळवावं. उत्तम. मग या बेस्ट क्वालिटीचं तुम्हाला मिळणार कसं, त्याच्यासाठी एक वचन वाचूया.
7 वचन पुन्हा पहिला पहिलं वचन वाचूया. हा. मीच खरा द्राक्षवेल आहे मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. माळी आहे. माझ्यातील फळ न देणारा फळ न देणारा प्रत्येक फाटा. पहा इथं 2 फाटे सांगितलेले आहेत. एक फाटा फळ देतो आणि दुसरा फाटा, ऐका एकदम सोपं आहे. एक फाटा आहे तो फळ देतो, दुसरा फाटा नुसती जागा अडवतो. म्हणजे त्या वेलामध्ये जागा अडवण्याचं काम. तसं कधी कधी आम्ही चर्चमध्ये जागा अडवण्याचं काम करतो, म्हणजे फळच नाहीये. आणि आमची मागणी प्रार्थना काय, जे जे पाहिजे ते काय वाचला मी मला वाटते 5व्या वचन तुम्ही माझ्यामध्ये 7 राहिला वचन. हा 7 वचन. व माझी वचने तुम्हामध्ये राहिली हा. तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल, आमचं मुख्य भाग काय, देवाने आम्हाला जे काही पाहिजे जे पाहिजे ते द्यायला पाहिजे. पण 2 फाटे आहेत ना, एक फाटा फळ देतो आणि दुसरा फाटा जागा अडवतो. आता प्रॉब्लेम काय, तो प्रभू काय सांगत आहे, मी खरा द्राक्षवेल आहे, माझा बाप माळी आहे. म्हणजे येशू द्राक्षवेल आणि बाप कोण आहे, माळी. आता येशूला त्या ठिकाणामध्ये फक्त देवानं द्राक्षवेल बनवलं, मग त्याला माळी का नाही बनवलं. म्हणून तर ती मर्या विचारते, माळी दादा माझ्या प्रभूला. कोठे पण त्यांनी माळ्याचं स्वतःला उपमास घेतले नाही का, त्याला माहितीये माळीवर आहे, मी द्राक्षवेल आहे. त्यांना वाटलं येशूनं माळी बनाव. का माळी बनाव, येशू खूप चांगला आहे नाही का. पाहता उदाहरण पवित्र शास्त्रामध्ये दिलं नाही का, येशू शिष्यांना दाखला सांगताना तो मालक आला आणि मग त्यांनी झाडाकडे पाहिलं, तर म्हटलं हे झाड मी दरवर्षी बघतो त्याच्यात फळ नाहीये, आणि मग याला तोडून टाक. तर तो काय म्हणतो, नाही एवढं वर्ष राहू द्या. येशूचं मन बरं का ते, एवढं वर्ष राहू द्या. तो म्हणतो ठीक आहे एवढं वर्ष राहू देत. मग बापानं येशूला माळी का नाही बनवलं. येशू काही पण केलं तर सगळ्याला देणार आहे. जस त्या ठिकाणामध्ये सुंदर सुंदर दाखले तो सांगतो. त्या नाईन गावामध्ये जाताना ते विधवेचा मुलगा, तिने मागितलं नाही पण तो गेला आणि तिला त्या मुलाला जिवंत केलं. तिने कुठं प्रार्थना केली या मुलाला जिवंत करा. याहिरानं म्हटलं तुम्ही शब्द पाठवा त्याच्याही मुलीला जिवंत, काही विचारलं नाही. त्यास भूगोल काही नाही. 38 वर्षाचा दुखणेकरी, कसला कुरकुऱ्या होता, मला सोडणारं कोणी नाही, माझं कोणीच नाही. सगळ्या लोकांच्या तक्रारी कुरबुरू सगळं सांगितलं, पण त्याला पण येशूनं बरं केलं. देवाला माहिती आहे हा येशूला जर माळी ठेवलं ना तर हा काय करेल, सगळ्यांच्या चांगल्या वाईट गोष्टी पोटामध्ये घालून सगळ्याला आशीर्वादित करेल. मग देवाने नाही, मी 2 फाटे बघणार आहे, एक फाटा फळ देणारा आणि दुसरा फाटा फळ न देणारा. ऐका, जर तुम्हाला जीवनामध्ये काही अचिव्हमेंट पाहिजे असेल, काहीतरी मिळवायचं असेल, तर फळ देणारा फाटा बना, जागा अडवणारा फाटा बनू नका. विश्वासणाऱ्यांच्या पंक्तीमध्ये नुसतं जाऊन बसू नका. जेवढे लोक ख्रिस्ताला स्वीकारले त्या पंक्तीमध्ये जाऊन तुमच्या वेगळे एफर्ट्स करावे लागले. काय एफर्ट्स आहे, आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारं फळ आमच्यामध्ये असलं पाहिजे. मग आमच्यामध्ये जर फळ असेल तर मागितलेल्या गोष्टी मिळणार आहे. फळच दिसत नाही, प्रीती दिसत नाही, सहनशीलता दिसत नाही, इंद्रिय दमन दिसत नाही, चांगुलपणा दिसत नाही, पण धार्मिकता दिसते बरं का. काय दिसतं, दर रविवारी चर्चला जातो. मग बरेच लोक म्हणतात दर रविवारी येऊन पण काही घडलं नाही, जागा अडवली दर रविवारी येऊन, फळ कुठं दिलेलं आहे, कुठे आहे संयम, कुठे आहे सहनशीलता, कुठे आहे प्रीती तुमच्यामध्ये नाही. मग कसं काय तुम्ही कसं म्हणू शकता की आता मी त्या ठिकाणामध्ये देवापासून काहीतरी मागणार आहे. मुळामध्ये देव, येशू स्वतः म्हणतो ना, तुम्ही माझ्यामध्ये आणि मी तुमच्यामध्ये. मग तुमच्यामध्ये येशू राहण्यासाठी त्याला पोषक वातावरण कोणतं, एका वाक्यात त्यांनी सांगितलं, देव म्हणजे तुमच्यात प्रीती असले तर येशू असणार ना. माझ्या मनामध्ये राग आहे, माझ्या मनामध्ये द्वेष आहे, माझ्या मनामध्ये वाद आहे, मग कसं काय येशू राहणार आहे. येशूला राहण्यासाठी म्हणून तर पहिला मुद्दा दुसऱ्या वचनामध्ये त्यानं सांगितलंय. वाचा बरं दुसरं वचन. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकीतो. काय वापरला हो शब्द, नाही फळ न देणारा, नुसतं नाही फळ देणारा, माझ्यातील अजून एक शब्द आहे प्रत्येक फाटा. म्हणजे त्यांनी कंसात नाही ठेवलं, सगळ्याला काढल ते पास्टर तेलोरे तुम्हाला ठेवतो, मी फळ देत नाही. आणि मी म्हणतो नाही प्रभू मी प्रीचिंग करतो ना, प्रीचिंग कर, टीचिंग कर, हिलिंग कर, कुणाला बरं करायचं बरं कर, मोठमोठा प्रचार कर, गा वाजव, लिडिंग कर, सगळं कर, पण तुझ्याकडं
मला अपेक्षित काय आहे, म्हणून येशू ख्रिस्त यरुशलेमेमध्ये त्यानं प्रवेश केल्यावरती तो गेला आणि झाडाकडे त्यानं पाहिलं. झाडाकडे पाहिलं तर त्या झाडावरती फळ नव्हतं. त्याने शाप देऊन टाकला, झाड जळून गेलं. त्याला फळाची आवश्यकता आहे, धार्मिकतेची नाही आवश्यकता. लक्षात ठेवा, धार्मिकता तुम्हाला वृक्ष बनवती, पण फळ तुम्हाला कोमल बनवतं. हालेलुया. फळाचा गुणधर्म जर तुम्ही बघितला ना, ज्यास फळ येतं ना, त्यास त्या फळाला जर तुम्ही पाहिलं तर फळ नेहमी कोमल असतं, सॉफ्ट असतं. तर मन सॉफ्ट नाही, हृदय तुमचं सॉफ्ट नाही, मग तुमच्यामधली कठोरता कधीच प्रभू तुम्हाला मागितलेल्या गोष्टी देऊ शकणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, हृदय प्रीतीने भरलं पाहिजे, एकमेकाविषयी प्रीती असू द्या. अंतकरणातली कठोरता तुम्हाला फाट्यापासून वेगळं करणार आहे, तुम्हाला प्रभूपासून वेगळं करणार आहे. जर तुम्हाला प्रभूमध्ये टिकून राहायला पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मागितलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळाली पाहिजे, तर देव तुमच्या हृदयामध्ये डोकवणार आहे. आणि देवाचं वैशिष्ट्य, देव कधीच मनुष्याला बाहेरून बघत नाही. दावीद कराच्या कोशासमोर नाचत असताना देवाने काय तुम्हाला वाटतं त्याचं नाचणं बघितलं? विभा म्हणून तो नाचला, वस्त्र नाही हो. शौल त्याचा एक नंबरचा शत्रू, शौलानं एवढा वेळा दाविदावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा शौल आणि दावीद एका गुहेमध्ये सापडले तर शौल म्हणतो, दावीद म्हणतो, अभिषेक्ताविरुद्ध मी हात नाही चालवणार. देवाने त्याचं हृदय पाहिलं. हालेलुया. लक्षात घ्या, तुमचं हृदय प्रभू पाहणार आहे. आणि हृदयामध्ये जर कपट कारस्थान असेल, किंवा हृदयामध्ये द्वेष भावना असेल, किंवा मत्सर असेल, मग जर तुमच्या अंतःकरणामध्ये मत्सर असेल तर तुम्ही जागा अडवली, तुम्ही जागा अडवली. तुम्ही जे स्थान तुम्हाला, समजा प्रभूनं, आता विचार करा, मला प्रभूनं हे इतकं मोठं जागा दिलेली आहे, खूप मोठी जागा दिली, मला माहिती आहे या जागेचं व्हॅल्यू काय आहे. बाहेर गेल्यावर मला कळतं. लोक येतात, त्यास बोलताना सांगतात की प्रत्यक्ष तुमच्या समोर बसलो, या गोष्टीचा आम्हाला विश्वासच वाटेना. आज तुम्हाला आम्ही पाहत आहे. म्हणजे मला त्याचं काही विशेष वाटत नाही, कारण आहे तसा, घरात जसं आहे तसंच मी बाहेर आहे. पण तिथं कळतं, अरे खूप मोठी जागेवरती प्रभूनं मला ठेवलंय. पण समजा देवाच्या वचनाप्रमाणे माझं हृदयच नाही, तर मी जागा अडवली का? कारण जेव्हा एलियाला प्रभूनं काढून घेतलं तर आलिशामध्ये डबल पॉवर होती, डबल पॉवर. मोशेला देवानं काढून घेतलं त्यावेळेस यहोशुवामध्ये डबल पॉवर होती. मग विचार करा, आज मी या जागेवरती आणि प्रभू माझ्याकडनं फळाची अपेक्षा करताय, मी फळ देत नाही, म्हणजे मी जागा अडवली का नाही? आणि मग तो काय म्हणतो माहिती का, एक तर तुम्हाला प्रोसेसमधनं जावं लागेल, जे फाटा फळ देत नाही. ऐका, तुमच्या जीवनामध्ये फळाची नितांत गरज आहे. फळ असू द्या, फळानं तुम्ही मृदू बनणार आहात, आणि प्रभूला फळच आवश्यक आहे. फळ हे तुमचं विशेष प्रकारचं आणि कृपादान असणार आहे. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारं फळ. मग हे फळ येणार कसं? त्याला कारण सांगितले, वाचा दुसऱ्या वचनामध्ये. आहे माझ्याकडे गोळी आहे, गोळी आहे. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो, आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे, म्हणून तो त्या प्रत्येकाला सापसूप करतो. देवाच्या वचनात प्रत्येकाला हा शब्द सारखा आहे बरं का? कारण एखादा फाटा फळ देण्यामध्ये फुगून जातो ना. मी फळ देतो. आता प्रभू काय म्हणतो, फुगू नकोस, जेवढं फळ आहे त्याच्यापेक्षा जास्त फळ द्यायला पाहिजे. आणि देवाला सगळं जास्तीच आवडतं, नाही का? हालेलुया. जास्त द्यायला पाहिजे. अंत म्हटलं, विधवेने 2 टोल्या टाकल्या त्या माणसानं, आणि थैली टाकली 2 टोल्या टाकल्या, तरी सुद्धा तो जास्तीच्याच गोष्टी बोलत आहे, जास्तीच्या गोष्टी बोलत आहे. तुम्ही आहे त्याच्यामध्ये समाधानी राहणं असं प्रभूला कधीच वाटत नाही. काय करतो, तुम्हाला जे पाहिजे ते मिळणार कसं? तर तो म्हणतो, पहिले फळ देणाऱ्या फाट्याला सापसूप, आणि न देणाऱ्याला काढून कट. आता तुम्हाला कट पाहिजे का सापसूप पाहिजे? हा मोठा प्रश्न आहे. फळ देत नाही तुम्ही तुमच्याच हट्टामध्ये. ते फांदी म्हणती, नाही मी फळ देणार नाही, मी बदलणार नाही, मी माझी जागा सोडणार नाही, मी असंच चालणार आहे. 2020 मध्ये, 21 मध्ये, 22 मध्ये, 23 मध्ये, 24 मध्ये देव म्हणतो, काढूनच टाका ना, कशाला ठेवायचे? ही फांदी काय करते, दुसऱ्या फांद्या वाळवायचं काम करते. आणि बघा, जी फांदी वाळलेली असते ना, ती बाकीच्या फांद्याला पण ती वाळवत जाते. ज्याला गुलाबाची झाडं आहेत ज्यांच्याकडे कुंड्यांमध्ये,
तुम्ही जरा फांदी वाढली ना, मी माळी होतो ना, माळ्याचं काम जवळजवळ मला वाटते 4थी पासून तर M.Com पर्यंत माळ्याचं काम केलं मी. 4थीला होतो, 40 रुपये महिना 3 तास काम करायचो. M.Com झाल्यावर 200 रुपये 2 तासाला होते. त्यामुळं माळ्याचं काम कसं असतं ते मला माहिती आहे. ते पानं वाळले की काढून टाकायची, फांदी वाढली की काढून टाकायची. का तर जेव्हा ती वाळलेली फांदी वेळीच काढतात, दुसरी फांदी तिथून येते. पण समजा वाळलेली फांदी तशीच ठेवली तर वाळलेली फांदी दुसऱ्या फांद्या वाळवती आणि अख्खं झाडच वाळून जातं. मग आता तो देव आहे, ऐका बरं का, जे जे हवं ते त्याला द्यायचं आहे, पण तो काय करतो माहिती का, अशी जी फांदी दुसऱ्याला वाळवती ती वाळू नये म्हणून वाळलेली फांदी तो काढतो आणि जी फांदी फळ देते त्याला साफसूफ करतो. प्रियान, साफसफाईचा अनुभव. काय साफसूफ करायचंय, तुम्हाला जे हवं ते मिळवायचंय तर साफसफाईच्या अनुभवातनं तुम्हाला जावं लागतं. साफसफाई घडली पाहिजे. पण त्याच्यासाठी आत्मपरीक्षण आहे. माझ्यामध्ये काय चुका आहेत, माझ्यामध्ये कोणते दोष आहेत, कोणत्या गोष्टी प्रभूला आवडत नाही त्या माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या हृदयामध्ये. प्रभूला पसंत पडणाऱ्या आणि न पसंत पडणाऱ्या गोष्टींचं वर्गीकरण केलं पाहिजे. ज्या गोष्टी तुम्हाला पसंत पडतात त्या देवाला पसंत पडतात असं नाही आहे. देवाचं मत तुमच्या संबंधाने वेगळं आहे. बायबल सांगतं माझे मार्ग ते तुमचे मार्ग नव्हे. म्हणून दाविदाला धुळीत न काढून त्यानं राजगादीवरती बसवलं. काय कारण आहे राजगादीवरती बसवण्याचं? त्यांनी हृदयामध्ये द्वेष नाही ठेवला, राग नाही ठेवला, मत्सर नाही ठेवला. त्याचं अंतकरण क्षमाशील अंतकरण होतं. माझं साफसूफ, मी जर साफसफाई केली नाही, जर द्वेष भावना घेऊन मी जगत राहिलो, ऐका फार मोठे आशीर्वाद आणणार आहेत. प्रभूला बरंच काही तुम्हाला द्यायचं आहे. तुमचं जीवन खूप मोठ्या आशीर्वादाने त्याला देवाला तो भरायचं आहे. म्हणून तर आम्ही पाहतो साफसफाईचा अनुभव. इकडं अब्राम आणि लोट दोघं जण, अब्रामाला देवाने आवाज दिला आणि म्हटला वचनदत्त देशाकडं, आशीर्वादाच्या देशाकडे मी तुला घेऊन जातो. लोट आहे त्याच्याबरोबर निघाला. वाटेमध्ये एका ठिकाणात आल्यावर तो लोटाला विभक्त होते. लक्षात ठेवा, इकडं हे दोघं एकत्र राहिल्या कारणानं यांच्या असणाऱ्या गुराख्यांमध्ये भांडणं झाली आणि त्याचं आत्मिक जीवन अब्रामाचं संपायला लागलं. मग आता देव त्याला म्हटलं एक ठिकाण विभक्त व्हा एकमेकापासून, म्हणजे साफसफाई येते. लोट या शब्दाचा अर्थच आहे झाकलेलं. लोट म्हणजे झाकलेलं. तुम्ही बऱ्याच गोष्टी झाकल्या, त्यात तुम्हाला वाटतं देवाला दिसत नाही, पण लक्षात ठेवा देव झाकलेल्या गोष्टीच बघतो, उघड्या गोष्टी नाही बघत. उघडं जीवन सगळं तुमचं चांगलं आहे. तुमच्या इतकी मोठी उडी कोणच मारणार नाही, तुमच्या इतकं भारी कोणच गाणार नाही, तुमच्या इतकं छान लिडिंग कोणीच करणार नाही. सगळं तुमचं छान आहे. आत झाकलेलं काय, आतमधलं जे आहे ना त्याची साफसफाई झाली पाहिजे. आणि लक्षात ठेवा, म्हणून परमेश्वर तुमचं जे झाकलं त्याला उघडं करत असतो. आणि उदाहरण कुठं पवित्र शास्त्रामध्ये, त्या व्यभिचार करणाऱ्या स्त्रीला पकडून आणलं, हातामध्ये दगड येताना घेऊन आले बरं का सगळेजण, आणि येशूला शास्त्र काढून असं लिहिलंय शास्त्रामध्ये, व्यभिचार करताना सापडलं तर दगडाने ठेचून मारू. आपलं काय मत? आता माझं मत आहे का म्हटलं, थांबा जरा. पहिला दगड त्याने मारायचा ज्याने अजूनपर्यंत पाप केलं. आता यांच्या सगळ्याचं झाकलेलं होतं. याला वाटलं कोणाला कळणार आहे माझ्या आमच्यातलं पाप. मग येशूनं झाकले तर उघड केलं. तो म्हणतो पातक्यांची नावं मी धुळीवरती लिहिल. आणि त्याने धुळीवरती नाव लिहिलं मनोज तेलोरे. काल कुठं होता, काल काय काय केलं, कुणाविषयी बोलला, लिहिल्याबरोबर दगड टाकला, गपचूप निघालो. साफसफाई. कोणतीच गोष्ट तुमच्यापासून देवापासून लपू शकत नाही. तुमचं जीवन, तुमचं चरित्र, तुमचे विचार, तुमचे स्वभाव. आणि लक्षात ठेवा, साफसफाई नाही तर ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजे त्या मिळतच नाही. म्हणजे तुम्हाला जर चांगली नोकरी पाहिजे, चांगलं घर पाहिजे, लेकरू पाहिजे, पत्नी पाहिजे, पती पाहिजे, हे आशीर्वाद तुम्हाला पाहिजे, मग साफसफाईच्या अनुभवामध्ये का जात नाही? प्रभूला म्हटलं पाहिजे, प्रभू ज्या गोष्टी माझ्यामध्ये तुला आवडत नाही त्या काढून टाक. तुमच्या परिवारासाठी काय देवाचं प्लॅनिंग, काय तुम्हाला देवाची योजना, काय तुम्हाला वाटतं परिवारासाठी तुमच्याकडे काय मागणी करत आहात प्रभूकडे? कोणत्या गोष्टी मागतात? का मिळत नाही तुमच्या परिवाराला ते आशीर्वाद? कधी आत्मचिंतन केलं? कधी साफसफाईचा अनुभव केला? देवाचं वचन तुमच्याकडे येतं, ते बोध करतं, तुम्हाला सांगतं तुमच्यातल्या कमतरता, तुमच्यातल्या उणिवा, त्या तुम्हाला काढण्यासाठी सांगत असतं. लक्षात ठेवा, देवाला तुम्हाला दोष देण्यासाठी वचन पाठवत नाही,
तुम्हाला दुखवा म्हणून वचन पाठवत नाही. कशासाठी पाठवतो माहिती का? साफसूफ करावं आणि हवं ते तुम्हाला द्यावं. हवं ते तुम्हाला द्यावं. एकदा करून बघा हो. मी तर म्हणतो करून बघा. एकदा करून बघा ना, कसा आशीर्वाद तुमच्या जीवनात येईल तुम्हाला समजणार सुद्धा नाही. एक्साइटिंग असणार आहे जीवन. इतकं एक्साइटिंग, इतकं अद्भुत जीवन असेल. तुम्ही स्वतः कात्री लावली आणि ठरवलं माझ्यातलं हा स्वभाव मी काढून टाकणार. कात्री लावली, काढून टाकला. कात्री लावले, काढून टाकलं. राग काढून टाकला, द्वेष काढून टाकला, निंदा काढून टाकली, हेवा काढून टाकला, मत्सर, ईर्ष्या, स्पर्धा काढून टाका. काय उपयोग आहे त्याचा हो? अहो तुमचे आशीर्वाद जर त्यांनी आडले, उपयोग काय त्या गोष्टीचा? हवं ते तुम्हाला. आता देवाला वाटतं की ह्याला उच्च पदावरती न्या. मला माहिती सगळ्यांच्या जीवनामध्ये स्वप्न आहे. माझं पण स्वप्न आहे ना. माझी मोठी मोठी स्वप्न आहे. मला काय नुसतं तुमच्या इकडं चर्चमध्ये सोलापूरमध्ये एका कोपऱ्यात बसून रोज दर रविवारी तुम्हाला सांगावं, वचन सांगावं इतकं नाही. हे माझं एवढं स्वप्न नाही. हा या मंडळीला कधी सोडू नये हे माझं स्वप्न आहे. कधीच नाही सोडलं पाहिजे. पण त्याच्याबरोबर माझं स्वप्न काय? गल्लोगल्ली, गावोगावी, खेडोपाडी जिथं वचन पोचलं नाही तिथं पोचावं आणि जिथं वचन पोचेल त्याचं जीवन परिवर्तन व्हावं हे माझं स्वप्न आहे. मग आता प्रभू हे स्वप्न पूर्ण करताना म्हणतो सफाई कर, सफाई कर. जेव्हा जेव्हा तुम्ही तो सफाई करायला सुरुवात करतो आणि मला स्वतःला जाणवतं जे 27-28 वर्षापूर्वी जो होतो ना मी, तो आता नाहीये. जाणवतं मला. काही गोष्टी काढाव्या लागल्या, त्या काढल्या, मी कट करून टाकल्या. पहिले संताप भयानक यायचा. चांगला स्ट्रॉंग बिलर्स होतो, पण राग असं वाटतं त्याचं नरडच दाबाव, कोणी असा त्रास दिला. पण आता तसं नाही वाटत. आता इझिली सोडून देतो. मला माहिती आहे आता आपण काय करायचं नाही, काय करायचं ते देव करत असतो. साफसफाई आपण करत राहायचं. आणि लक्षात ठेवा, तुमच्या शब्दानं, तुम्ही बोललेल्या शब्दानं अजून प्रॉब्लेम निर्माण होतील, पण देव बोलतो तर प्रॉब्लेम मुळासकटच काढून टाकत असतो. म्हणून तुम्ही साफसफाई फक्त करत राहायचं. कशासाठी? साफसफाईच्या द्वारे जे आशीर्वाद तुम्ही जे मागता, तुम्ही खूप दिवसात तुमची कोणती तरी एक प्रार्थना असेल, खूप वर्षापूर्वी तुम्ही केली असेल, आणि तुम्ही आज कात्री लावली त्या स्वभावाला, आणि बघा तुम्ही कात्री लावली, साफसफाई केली, तर बायबल सांगतं की त्याला जास्त फळ यायला लागतं. आणि एखाद्या व्यक्तीला जर त्यानं कात्री लावली, ओळखायचं कसं माहिती का? त्याच्याकडं पहिल्यापेक्षा जास्त प्रीती, पहिल्यापेक्षा जास्त शांती, पहिल्यापेक्षा जास्त सहनशीलता, हे फळ त्याच्यातनं बाहेर पडलं. म्हणजे त्यांनी कात्री लावलेली आहे. तुम्हाला फळ येणं गरजेचं आहे. तुमची धार्मिकता, ते फळ तुम्हाला दिसलं पाहिजे. तो पश्चाताप तुम्हाला दिसला पाहिजे. पहिल्यापेक्षा जास्त पश्चाताप, पहिल्यापेक्षा जास्त देवाविषयीचा अग्रेसिव्हनेस तुमच्यामध्ये असला पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा. वाचा दुसरं वचन पुढे परत एकदा. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावं म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करीतो. म्हणजे प्रत्येक धार्मिक व्यक्तीला साफसफाई आवश्यक आहे. ऐका बरं का, जर तुम्ही धार्मिक आहात, जर तुम्ही ख्रिस्ताचा फाटा आहात, येशू ख्रिस्त वेल आहे आणि त्या वेलाला तुम्ही बिलगलेले आहात. आता येशू ख्रिस्त वेल आहे आणि त्या वेलाला वाटतं मी मरू नये. एकदा तो मेला, कबरेत गेला, आता तो कसा मरणार आहे? वेल जिवंत राहायला पाहिजे, तर जो फाटा फळ देत नाही त्या फाट्याला काढून टाकावं, ही वेलाची आवश्यकता आहे. तसं ख्रिस्त जिवंत राहावा, लोकांना ख्रिस्त दिसावा, तर ख्रिस्तामधलं जीवन असण्यासाठी तो म्हणतो मला फळ न देणाऱ्या फाट्याला काढावं लागेल. आणि जो फाटा फळ देतो, ऐका, जर तुम्ही फळ देणारा फाटा आहात, धार्मिक आहात, तुम्ही चांगले लोक आहात, वचनाप्रमाणे जीवन जगणारे लोक तुम्ही आहात, प्रभूला स्वीकारलेले, देवाच्या भयामध्ये तुम्ही चालत आहात, आणि देवाचं भय तुमच्यामध्ये असल्या कारणानं तुम्ही रोज स्वतःची साफसफाई करत आहात, तर प्रभू म्हणतो नाही, याला जास्त फळ येणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, जास्त फळाची अपेक्षा करा. आणि जास्त फळ येण्यासाठी तुम्हाला ज्या अनुभवातनं जावं लागतं, आणि त्या फाट्याला साफसफाईचा अनुभव म्हटलेले. साफसफाईचा अनुभव येऊ द्या, अनुभव येऊ द्या. हे डोक्यातलं काढून टाका. लक्षात ठेवा, आमच्या डोक्यामध्ये काय होतं माहिती का? सैतान काहीतरी डोक्यात घालत राहतो उगीच. त्याला दुसरं काय काम आहे?
सकाळी उठल्यापासून त्याला तुमचं डोकंच फिरवायला आवडतं. सकाळी उठल्यापासून काहीतरी डोक्यात घालतो उगीच, आणि ते उगीच डोक्यात घातल्याबरोबर आम्ही तेच विचार करतो आणि आशीर्वादापासून दूर जातो ना. धन्य ते लोक. पौल म्हणतो मी ख्रिस्ताची चित्तवृत्ती धारण करतो. म्हणजे काय? माझ्या विचारांमध्ये येशू शिवाय दुसरा कोणीच नाही आहे. याला साफसफाई म्हटलेलं आहे. बाकी सगळे विचार डोक्यातनं काढून टाकायचे ज्याच्यानं. आणि एकदम सोपं आहे. तुम्ही देवात आहात का नाही, तुम्ही फळ देता का नाही ओळखायचं एकदम सोपं आहे. शांती तुटली का, आनंद गेला का, बेचैन झालं का ओळखायचं. अरे गडबड, कुछ तो गडबड नाही का. सी आयडी दया, कुछ तो गडबड आहे. काहीतरी गडबड आहे, काहीतरी गडबड आहे. काय गडबड आहे? इथं हे जे विचार आहेत, अशांती आली की समजायचं, आनंद गेला की समजायचं, मनातलं स्थैर्य निघून गेलं की समजायचं, प्रार्थनामय जीवन कमी झालं की समजायचं काहीतरी गडबड झालेली आहे. प्रीती कमी झाली की समजायचं अरे हृदयातली प्रीती गेली कुठं. आम्ही सगळं शोधतो पण प्रीती नाही शोधत बरं का. आणि शास्त्रात काय सांगितलं माहिती, शेवटच्या दिवसामध्ये काय थंड हवेल, हा प्रीतीच गार पडेल. बाकी सगळं धार्मिकता खूप वाढेल पण प्रीती एकदम थंड. तुम्हाला काय शोधायचंय? म्हणून बायबलमध्ये म्हटलं 3 सर्वश्रेष्ठ कृपा, विश्वास, आशा आणि श्रेष्ठ काय आहे? बोला की जोरात. काय श्रेष्ठ आहे? म्हणजे तुमच्यात काय पाहिजे? आता बोला बरं जोरात. आहे का? आहे? उभा करायला सुळावर देऊन टाका. तीच कमतरता आहे. सगळं तुम्हाला सापडेल, प्रीती नाही सापडणार. मग प्रीतीच्या जागी दुसरं काय सापडतं? द्वेष, जे तुम्हाला जळून टाकतं, जाळतं अंतःकरणाला, तुमच्या पाठाला जाळतं. जेव्हा द्वेष येतो त्यास आपोआप तुमचा फाटा जळला जातो. दुसरी गोष्ट वाचूया 3ऱ्या वचनामध्ये. हा, जे वचन मी तुम्हाला सांगितले, जे वचन. मी तुम्हाला, पहिली गोष्ट साफसफाई. दुसरी गोष्ट काय? हा, जे वचन, जे वचन मी तुम्हाला सांगितले, मी तुम्हाला सांगितलं, त्यामुळं तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. दुसरी गोष्ट, पहिली तर साफसफाई. पहिली गोष्ट मी पाहतो साफसफाई. दुसरी गोष्ट, जे पाहिजे ते तुम्हाला मिळायला पाहिजे, तर तो म्हणतो की तुमच्यामध्ये साफसफाई जेवढी महत्वाची तेवढी शुद्धता सुद्धा महत्वाची आहे. ऐका बरं का, साफसफाई आणि शुद्धता. आता साफसफाई आणि शुद्धता तुम्हाला समजायचं नाही. सोनं पहिल्यांदा जातात, कोणी पाण्यामधनं कोणी मातीमधनं काढतं, पण त्या मातीमध्ये सोनं मिक्स असतं. परंतु ते सोनं लगेच काही त्या ठिकाणामध्ये घालता येत नाही. म्हणजे त्याला वेगळं करतात, म्हणजे त्याची साफसफाई करतात. मातीपासून वेगळं केलं. पण शुद्धतेसाठी त्याला काय करावं लागतं? शुद्धतेसाठी या सोन्याला भट्टीमध्ये टाकावं लागतं. मग त्याच्यामध्ये असणारं लोह आहे, पितळ आहे, तांब आहे, जास्त उष्मांकाला हे असणारे सगळे निघून जातात आणि सोनं टिकतं. त्याला शुद्धता म्हटलेलं आहे. आणि आता बायबल काय सांगतं माहिती का? तुमच्यामध्ये ज्या प्रकारचं कमीपण आहे आणि ते शुद्धता तुमच्यामध्ये यायला पाहिजे, तर सगळ्यात मोठी भट्टी कोणती? वचन. जे वचन तुम्ही ऐकलं त्यानं तुम्ही शुद्ध झाला. म्हणजे वचनाचा मारा तुमच्यावर होत असतो बरं का. वचन अग्नीप्रमाणे तुमच्यावर येत असतं. ते तुमच्या कमीपण दाखवतं, तुम्हाला टोचतं, तुम्हाला दुखावतं. आणि कधी कधी असं वाटतं की नाही, पाळक साहेब मला उद्देशूनच त्यांनी उपदेश केला. हा, मग तुम्हाला उद्देशूनच केला. तुम्हाला कोणी सांगितलं तुम्हाला सोडून केला? तुम्हाला फेकून मारण्यासाठीच केलाय मी, आणि माझी जागाच त्याच्यासाठी आहे. मला काय थोडं तुम्हाला गुदगुल्या करायला बसवलं. आम्ही कॉमेडी करतो, जा तो लक्ष करेल नाही तर अशोक सराफ करेल, मी कशाला कॉमेडी करत बसू इथं? हे नाही, हे काय थिएटर नाही किंवा हे दुसरी जागा नाही. ही जागा शुद्धीकरणाची जागा आहे. शुद्धीकरणाची जागा आहे. आणि देवाचं वचन शुद्ध करतं. म्हणून वचन सांगण्यासाठी प्रभू सांगतो, कंठराव कर, कसर करू नको, राष्ट्रास आपली पातक विदित कर. देवाचं वचन चुका उघड्या करण्यासाठी आहे. आणि जे वचन तुम्ही ऐकलं त्यानं तुम्ही काय झाला? शुद्ध झाला.
होणार कसं शुद्ध? वचन ऐकलं आणि स्वीकारलं. आता वचनाच्या द्वारे जसं तिथं ते अग्नी पाठवला आणि त्याच्यामधलं लोखंड आहे, ते लोखंड म्हणतं नाही मला एवढ्या अग्नीत मी नाही राहू शकणार, ते वितळतं. तांब म्हणतं नाही एवढं नाही बाबा आपल्याला सण होत, बाजूला निघतं. जस्त म्हणतं नाही मी तर केव्हाच मान टाकली. सगळेजण बाहेर निघतात एक एक गोष्टी. आणि सोनं म्हणतं या तीव्रतेला मी टिकून राहणार आहे. ऐका, जेव्हा काही गोष्टी तुमच्यामध्ये देवाचं वचन आलं की तुमच्यातल्या त्या ते लोखंड असेल, राग असेल, गेलं पाहिजे वितळत. रागच वितळत नाही मग कसं काय शुद्ध झाला? मग काय हालेलुया म्हणलं प्रेज द लॉर्ड म्हणलं झालं शुद्ध? मग गाणे गायले उड्या मारल्या म्हणजे झाले शुद्ध? नाही हो, काढा डोक्यातनं. लय फटके मिळणार बरं का स्वर्गामध्ये. इतके बडवेल ना तुम्हाला, तुम्ही स्वर्गात भेटाच फक्त. मला माहिती आहे कोण आहे काय आहे, सगळ्याला ओळखतो मी. पण लक्षात ठेवा, हे शुद्धता तुम्हाला जे पाहिजे ते मिळवायचंय तर शुद्धता महत्वाची आहे. म्हणजे वचन स्वीकारणं आणि ते अलिप्त करणं, दूर टाकून देणं. जर तुम्हाला दूरच टाकता येत नाही, कुठल्या बेसवरती तुम्ही म्हणता प्रभू माझा ऐकतो? तो म्हणतो मी माझी तुझी ओळखच नाहीये. कोण सांगितलं तू? अरे दुराचार करणाऱ्या माणसा माझ्यापासून निघून जा. लक्षात ठेवा, प्रभू तुम्हाला वचन घेऊन जेव्हा जेव्हा वचन बोलतं ना तेव्हा तेव्हा जे वचन, परत वाचा वचन, तिसरं वचन, जे वचन हा. मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. जे वचन मी तुम्हाला सांगितले. मी म्हणजे कोणी? मी बरं का. आता देव माझ्याद्वारे बोलतो. मला पुष्कळ लोक सांगतात, आम्ही जेव्हा टीव्ही समोर बोलतो तर तुम्ही बोलता, आमच्या घरामध्ये आम्ही लावतो, असं वाटतं की तुम्हीच आमच्या घरामध्ये आहात आणि तुमच्यातनं येशू आमच्या घरामध्ये आलेला आहे. हे खरं आहे, कारण देव त्याचं वचन सेवकाच्या मुखामध्ये पाठवतो. देव स्वतः नाही येणार तुम्हाला. तुम्ही जर प्रार्थना करा नाही आता देवाने येऊन मला सांगा मी काय सोडावं, एवढे तुम्ही कुठले पवित्र? तुम्हाला देवाने येऊन दर्शन द्यावं. तुमच्यात राग तसाच, लोभ तसाच, मत्सर, खुन्नस, हेवा, अरे सगळं जसं तसं आहे. आणि गुडघे पण टेकता आणि प्रार्थना पण करता. तो म्हणतो अरे कुठले शुद्ध झालेले आहात तुम्ही? आणि कसं काय तुम्हाला उत्तर मिळणार आहे? कशी तुमची प्रार्थना फळाला येणार आहे? कशा पद्धतीने तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद? तुमचे आशीर्वाद अडलेत. वचनानं शुद्ध व्हा आणि वचनानं तुम्ही शुद्ध व्हा. काय होतं, आम्ही दुसऱ्यावर वचन मारून मोकळ होतो. हे असं वचन आहे ते तसं, तुला माहिती आहे ना, तू कर ना दुरुस्त. ते झालं नाही का? आमच्या घरामध्ये सुरी बोथटली, तुमची सुरी द्या. प्रत्येकाच्या एखाद्या घरामध्ये टरबूज आणलं ना ते शेजारचे येतात, जरा तुमची सुरी द्या ना, का तर यांची सुरी बोथट झालेली. बरं तुमच्या सुरीने त्यांनी टरबूज कापलं तर तुम्हाला थोडी मिळणार आहे कलिंगड खायला. फक्त त्या सुरीला तेवढं लागेल. चाटता का त्या सुरीला तेवढं? नाही. उपयोग काय त्याचा? तुम्हाला तुमच्या सुरीनं तुमचंच टरबूज कापलं पाहिजे. तसं वचन हे माझ्यासाठीच असलं पाहिजे. आमेन म्हणाल का? त्याच्यानं तुम्ही कापा, स्वतःला कापा, शुद्ध व्हा. हे शुद्धतेचं मानंक आहे. देवाचं वचन सांगतं जे वचन तुमच्याकडे आलं, आजचं वचन तुमच्याकडे आलं, तुम्ही शुद्ध व्हायला सुरुवात व्हा ना. आणि कशाला शुद्ध व्हायचंय? पाहिजे ते तुम्हाला, म्हणजे शुद्धतेशिवाय तुम्हाला काहीच मिळणार नाही. लक्षात घ्या. किती प्रार्थना करा, डोकं आपटा, उपवास धरा, लांब उडी मारा, जवळ उडी मारा, उंच उडी मारा, नाही तर लॉंग जम्प, अजून हाय जम्प, काय पण करा तुम्ही, किती पण काही करा. जर शुद्धता नाही, ह्याला फॉर्म्युला म्हटलेला आहे. हा फॉर्म्युला आहे. हे बायबल मधलं रहस्य आहे. हे बायबल मधलं डॉक्टरीन आहे. हे तुम्हाला डावलून पुढे नाही जाता येणार. तुम्हाला शुद्ध व्हायलाच पाहिजे. वचन ऐकून शुद्ध व्हायला पाहिजे. आणि प्रभू तुम्हाला तपासतो. तुम्हाला काय वाटतं? देव गप बसणार आहे स्वर्गामध्ये, हा काय करायचं तेलो रे, काय करायचं कर बरं का, फक्त वचन सांग, लोकांची वाहवा मिळो. एक दिवस येईल की जेवढं ऐकलं ते लोक स्वर्गामध्ये असतील, पण सांगणारा माणूस तिथून तो विचारणार आहे, प्रभू एवढ्या लोकांचं तारण मी केलं, माझं काय? अरे तू शुद्ध कुठं झाला? शुद्ध न झाल्या कारणानं रोज तुझी प्रार्थना होती, आला तर मला स्वर्गामध्ये घेऊन जा, मला पाहिजे स्वर्ग, पण मी शुद्ध नाही झालो तर मला स्वर्ग मिळणार कसा? रोज तुमची प्रार्थना आहे मला स्वर्गात जायचंय, स्वर्गातलं जीवन मला प्राप्त व्हायचंय. मग या प्रार्थनेला उत्तर कसं मिळणार शुद्धतेशिवाय?
आपल्या जीवनामध्ये तो कात्रीचा अनुभव तुम्ही कधी आणणार आहे? वचनाच्या द्वारे प्रभूला नको असलेल्या गोष्टी कधी काढून टाकणार आहात? काढणं ही गरज आहे तुमची. लक्षात ठेवा, उपदेश हा टोमणं नसतो. उपदेश तुम्हाला शुद्ध करण्यासाठी असतो. वचन हे तुमच्यातला दोष दाखवण्यासाठी नसतं. वचन हे तुमच्यातल्या शुद्धीकरणासाठी असतं. म्हणून मला नाही वाईट वाटत कधी कुणाला जर वाटलं ना की नाही हे माझ्यावरती जाणून बुजून उपदेश करतात, तर मला त्याची फिकर वाटत नाही. का? कारण मला देवाच्या वचनात सांगितलं, हे वचनाच्या द्वारे मी सांगतो ते वचन. काय लिहिले वाचा बरं. जे वचन मी तुम्हाला सांगितलं त्यामुळं तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. हा, हे वचन तुम्हाला शुद्धीकरणाचं काम करतं. आणि कशासाठी? जे तुम्हाला पाहिजे ते. आता प्रभूला वाटतं मला यांना बरंच काय द्यायचं, याच्या पण खूप दिवसाच्या मागण्या आहेत. आता किती सुंदर आहे, एक प्रार्थना तुमची तुम्हाला देवाकडे खूप दिवसापासून करतात आणि तो म्हणतो त्याचं उत्तर मला तुला द्यायचंय, तर तुम्ही जाता आणि तुमचे स्वभाव देवानं तुम्हाला दाखवलेले आहेत. असं होत नाही. प्रत्येक दिवशी तुमच्याकडे येणारं वचन हे तुमच्यातल्या चुका दाखवतं. आणि जर तुम्ही माझं स्टेटस बघितलं तर तुम्हाला कळेल. त्याच्यामध्ये ते म्हटले, एवढे दिवस आम्हाला कळलं नाही पण आता आम्हाला कळलं. कालच एकाने मला मेसेज केला. ते म्हटले की क्षमेचं महत्त्व किती आहे ते आत्ता आम्हाला कळलं. आणि आता माझ्या दिराला, माझ्या भावाला मला क्षमा करायची. तुम्ही प्रार्थना करा, कारण क्षमा नाही केली तर मी किती मोठे आशीर्वाद घ्या. मग लोकाला कळतं हे काही तुमच्यासाठी नव्हतं. ज्यांनी ऐकलं ते शुद्ध झाले आणि प्रभू त्यांच्या जीवनामध्ये त्यांना आशीर्वादित पण करणार आहे. शुद्ध न झालेल्या लोकांना कधीच आशीर्वाद मिळणार नाही. शुद्ध व्हायलाच पाहिजे, काही गोष्टी सोडल्याच पाहिजे. त्यानंतर तिसरी गोष्ट वाचूया. चौथं वचन. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. जसे फाटा वेलात राहिल्या वाचून त्याला आपले आपण फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही देता येणार नाही. आता तिसरी गोष्ट, आम्ही त्याच्यात राहावं. कोणात राहावं? कोणामध्ये राहावं? माझ्या बरोबर राहणं कठीण आहे. तर येशू बरोबर काय राहता? ज्यांना राहायचं ते दोन महिन्यात केलं. इझी नाही. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव ऍडजस्ट करणं, सांभाळणं. आणि लक्षात ठेवा, बायबल काय सांगतं माहिती का? मी कधी न बदलणार. देव कधीच बदलत नाही. म्हणजे तुम्हाला त्याच्याबरोबर राहायचं तर कोणाला बदलावं लागेल? साधी गोष्ट आहे. बरं, आता प्रॉब्लेम काय माहिती का? आम्हाला येशू मधलं आरोग्य पाहिजे, येशू मधली समृद्धी पाहिजे, येशू मधलं सगळे आशीर्वाद पाहिजे, पण तुझ्या बरोबर नाही राहणार. म्हणजे ते ह्याचं बघता ना तुम्ही, याला बातमी न्यूजला दाखवतात, ऋतिक रोशनच्या बायकोनं घटस्फोट घेतला आणि किती कोटी मिळाले तिला? 400 कोटी. घटस्फोटाची रक्कम किती? म्हणजे नवरा नको पण 400 कोटी पाहिजे. तसं येशू ख्रिस्त नको आहे पण आशीर्वाद सगळे पाहिजे. आणि इकडं त्यानं फॉर्म्युला सांगितला, सगळं मिळेल पण राहायचं कुठं? बघा आता ते ऋतिक रोशन येड आहे, त्यांनी 400 कोटी दिले. आपल्या महाराष्ट्रीयन एखाद्याला तुकडा जायचंय तर मी घेतलेले कपडे पण टाकायचे इथं, लग्नात दिलेला आहेर, भांडी सगळं टाकायचं मग बाहेर पडायचं. का? कारण हा बायबल मधला नवरा आहे. तिकडं हे कॉम्प्रोमाइज, लुसिफर कॉम्प्रोमाइज करलो तो. जाती तर जा बाई, मला अजून एक करायची. तसं ख्रिस्त व्यभिचारी नाही. ख्रिस्त एक वधू आणि त्याची वधू गौरवी वधू आहे. प्रियांनो, गौरवी वधू. आणि या गौरवी वधूला तो काय म्हणतो माहिती का? जर माझ्यामध्ये राहिली म्हणजे काय? माझ्या स्वभावाला तू मॅच झाली. जसं मी दिसतो तसं तुला दिसायचंय. म्हणून आता बघा तुम्ही, पहिले आई वडील, तो इसाक ध्यानाला बसला आणि अब्रामाने सांगितलं जा त्याला मुलगी बघून ये. आणि तो गेला आणि त्याने म्हटलं जी माझ्या उंटाला पाणी पाजेल, मला पाणी पाजेल, तीच माझ्या दाण्याची बायको. घेऊन आला आणि त्याला दिली. आता एवढे उंट तर ते म्हणाल एवढे, बरं उंट बाजूला राहिलेच. ते म्हणते पहिले इसाकाचं माझं डिस्कशन होऊ द्या, आमचे स्वभाव एकमेकाला पटतात का नाही, त्याच्या आवडीनिवडी माझ्या आवडीनिवडी जर मॅच झाल्या तर आम्ही लग्न करणार आहे.
आता इथं सुद्धा देव ऍडव्हान्स आहे बर का. 2000 वर्ष तो एका चांगल्या वधूची वाट पाहत आहे. त्याची वधू तयार करत असताना त्यांनी सगळ्या रिक्वायरमेंट याच्यामध्ये दिलेल्या आहेत. ज्याला माझ्याबरोबर कायमस्वरूपी राहायचं आणि बरं त्याच्याबरोबर राहत असताना त्यानं त्याच्या वधूला काही साधं सुद्धा घर केलं नाही. असलं घर तुम्हाला आणि मला असणार आहे की ज्या घराची तुलना कोणाकडे होऊ शकत नाही. मग एवढं सुंदर आशीर्वाद जर तुम्हाला मिळायला पाहिजे तर तो म्हणतो काय केलं पाहिजे, माझ्यामध्ये राहा, सोडू नको मला. तडजोड करून कधी कधी आम्ही ख्रिस्ताला सोडून जातो, त्याच्यामध्ये टिकून राहत नाही. जसं पेत्र येशू ख्रिस्त क्रुसावरती गेला आणि आम्ही पाहतो त्याच्यानंतर जाळं घेतलं आणि पुन्हा मासे धरायला गेला. आणि परिणाम काय झाला, येशूला सोडल्या कारणानं त्यांनी रात्रभर जाळं टाकलं पण मासे नाही लागले. कुठे येशू त्याच्यामध्ये. तसं आम्ही सुद्धा ख्रिस्ताला सोडल्या कारणानं सारं आयुष्य असंच खर्च करतो आणि मग आम्ही काय म्हणतो, अमक्या अमक्या प्रार्थनेला गेल्यावर तिथं हे सेवक आले त्यांच्याकडनं प्रार्थना, ते सेवक आले त्यांच्याकडनं प्रार्थना. काय होणार नाही. कोणता सेवक तुम्हाला आशीर्वाद देणार नाही, पण देवाचा फॉर्म्युला तुम्हाला जे जे आहे ते देणार आहे. आणि तो फॉर्म्युला काय, तुम्ही माझ्यामध्ये राहा, त्याच्यामध्ये राहा. प्राण गेला तरी ख्रिस्ताला सोडू नका प्रियानो. किती त्याग करावा लागला तरी देवाला सोडू नका. म्हणून पौल म्हणतो मी माझ्या प्राणाची किंमत एवढी पण करत नाही, एवढी पण करत नाही प्राणाची किंमत. कोण ख्रिस्ताच्या प्रीतीपासून मला विभक्त करेल. मरण, संकट, छळ, उपासमार, दंगे दोपे, बंदिशाळा, कोणच मला ख्रिस्तापासून तोडू शकत नाही. ख्रिस्त तुमच्याकडनं जाऊ देऊ नका. साध्या साध्या गोष्टीमुळे ख्रिस्त तुमच्याकडनं जातो प्रिया. साधी गोष्ट असते. काही गोष्टी प्रभूला आवडत नाही आणि तुम्हाला त्या पाठ झालेल्या आहेत. गलतीकराच्या पत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या. वाचा बरं एकदा रिव्हिजन म्हणून. आहे का नाही ती तमच्या तपासा. आणि तुम्ही तेच विसरता, सगळं पाठ करता पण ते विसरता. देहाची कर्मे तर उघड आहे, हा. तीही जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, मूर्तीपूजा, चेटके, हा, वैर, वैर, मूर्तीपूजा, चेटके, मूर्तीपूजा पण नाही एवढं देवाला मूर्ती. बऱ्याच वेळा आम्ही येतो आणि म्हणतो नाही आम्हाला आमच्यासाठी प्रार्थना करा. तिकडे बी करायची, इकडे या आणि तिकडे जा. परवा एकाने मला फोन केला, मी तुमचं यूट्यूबला ऐकतोय. म्हटलं चांगली गोष्ट आहे. मला तर तो प्रत्यक्ष माहित नाही तो कोण व्यक्ती आहे. मग तुमच्या धर्मात असं लिहिलंय मूर्तीपूजा करायची नाही. हा म्हटलं माझ्या धर्मात तर लिहिलेलं आहे. मग माझ्या धर्मात सांगितलंय करायचं, मग तुम्हाला कोणी अडवलं. मी तुम्हाला कुठं म्हटलं तुम्ही करू नका म्हणून. नाही मग त्याच्यात लिहिलं ना स्वर्ग मिळणार नाही येशूला अनुसरल्याशिवाय. हे माझ्या बायबलमध्ये आहे. हे माझ्या बायबलमधलं ते मी तुम्हाला सांगणार. माझ्याद्वारे आल्या वाचून कोणी पित्याकडं, हे बायबलमध्ये आहे. नाही मग अरे बाबा तुझ्या धर्मामध्ये जे आहे त्याच्यावरती माझा आक्षेप नाही ना. जे बायबलमध्ये ते तुला मी सांगणार. आणि मी तुला हे पण नाही म्हणत नाही मग आमच्यासाठी ते कठीण जाईल. मग तुला कोणी सक्ती केली. अजून एक गोष्ट त्याला सांग, धर्म हा सक्तीने नसतो. धर्म हा विचारांचा असतो. विचार पटले, ख्रिस्ताला स्वीकारलं, हे सोडावं लागेल. मग तुम्हाला हे पण पाहिजे ते पण पाहिजे. आणि प्रार्थना काय, सगळं प्रभूने ऐकायला पाहिजे. लोन मंजूर करावं, हे मंजूर करावं, ते मंजूर करावं, घर द्यावं, मुलगी द्यावं, आमकं द्या. अरे यावी व्हावी, इकडं बी जायचं तिकडं बी जायचं, सगळं करायचं. आणि परत का आमचे एवढे उपास केले ऐकलं नाही. कोणी सांगितले तुला. याचे बी करतो, त्याचे बी करतो, त्याचे बी करतो, कोणालाच दुःखी करत नाही. तुला बी त्रास नाही, याला बी त्रास नाही, का बसा. तुमचे धरतो, तुमचे तुमचे हा तुमचे बी धरतो. आणि मग द्या प्रभू झालं हो बाजूला. मी ईर्ष्यावान देव आहे, माझ्याशिवाय तुला. बायबल आहे. त्याच्यात काय तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही नाचाल, जिकडे नाचाल, इकडे नाचता तिकडे नाचता, चर्चमध्ये आल्यावर नाचता, दुसऱ्या मिळून घेते डम 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 डम. अरे वा. आणि मागा देवाकडं उद्या माझं लग्न, मर की तसाच बिना लग्नाचा. माझ्याशिवाय हाय ते. एक तर चर्च बदला,
ऐका, हे बायबल मधलं प्रिन्सिपल काय काय होतं? तुम्ही माझ्यामध्ये राहिला नाही, हा आणि मी तुमच्यामध्ये राहील, हा जसे नाही, फाटा नाही. वेलात राहिल्या 5 वाचून 7 वचन, मीच वेल. हा 7 वचन. तुम्ही माझ्यामध्ये राहिला हा. व माझी वचने तुम्हामध्ये राहिली, हा. तर जे काही तुम्हाला पाहिजे जे काही तुम्हाला पाहिजे असेल पाहिजे असेल ते मागा. पाहिजे ते मागतो, पण तो सांगतो ते नाही करणार. किती हुशार आहे हो. द्राक्षरस संपला, मग द्राक्षरस संपला तर त्याच्याही म्हणते हा जे सांगेल ते तुम्ही करा ना, हा सांगेल ते करा. ते केलं नाही. मर्या द्राक्षरस संपला, वशिला लावायला गेले. तसे पुष्कळ लोक येतात, बाळासाहेब तेही करतो, जरा प्रार्थना करा ना. ते सोडा दे, हे सोडल्याशिवाय ते होऊ शकत नाही. हा फॉर्म्युला आहे म्हणून म्हटलं हे फॉर्म्युला आहे. हे पण दारू पण प्यायची, चला इकडे त्याने म्हटलं नाही प्यायची, नाही हो सोडायला वेळ लागतो. मग उत्तर यायला बी वेळ लागेल ना, आधी सोडून मग ये ना. आणि त्याच्यात इतके हुशार असतात ना, तुम्ही प्रार्थना करा ना माझी दारू सुट. हा रोज सकाळी येऊन मीच तुला पाजतो ना, तुम्ही प्रार्थना करा पाळक साहेब माझी दारू सुटव, माझी तंबाखू सुटव. एका मावशीने मला केला होता कॉल, रोज युट्यूबला बघते बरं का तुमचं 4 टाइम, जरा प्रार्थना करा माझ्यासाठी. मिस्त्री लावत लावत 4 टाइम बघता का? नाही तुम्ही प्रार्थना करणं म्हणजे सुटेल. अरे फेक पुडी, पाहिजे ती गोष्ट पाहिजे तुम्हाला मिळवायला पाहिजे का? ज्या ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजे ते मिळणार कधी? तुम्ही त्याच्या त्याच्यामध्ये. म्हणजे दुसऱ्या भाषेत, सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो, तुम्हाला एका घरामध्ये ठेवलं, भाड्याच्या घरात कोण राहतं त्यांना माहिती आहे. तो घरमालक असतो ना, तो म्हणतो या राहायला, आणि तो सांगतो व्हेज आहे का नॉन व्हेज आहे. मग तुम्ही जर म्हटलं ना नाही आम्ही नॉनव्हेज, नाही आमच्या घरात नॉनव्हेज चालत नाही, दुसरं घर बघा. म्हणजे घरमालक सांगतो आमच्या घरात ते चालत नाही. बरं तुम्हाला घर पाहिजे असतं म्हणून तुम्ही काय म्हणता, ठीक आहे घर मिळेपर्यंत खात नाही, डाळ भात खातो. आणि खाता तिथं, आणि खूपच मोह झाला तर तुम्ही बाहेर जाऊन खाता. तसे काय भारी आहेत बरं का, इथं येऊन खातील पण बाहेर जाऊन बरोबर खातील काय खायचं ते. तसे पण आहेत. या घरात चालत नाही, देवाच्या मंदिरात चालत नाही, ॲडजस्टमेंटचं जीवन नाही. जेव्हा तुम्ही ख्रिस्तामध्ये राहता त्यास तो काही गोष्टी तुम्हाला सांगत असतो, हे नाही तुम्हाला चालणार, या गोष्टी सोडाव्या लागतील. आणि जर त्या गोष्टी तुम्ही सोडल्या नाही, ऐका आता तुम्ही त्याच्यामध्ये काय शब्द आहे, हा तुम्ही माझ्यामध्ये राहा राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. हा तुम्ही माझ्यामध्ये म्हणजे तुम्ही या आणि माझ्या घरामध्ये राहा, मग मी तुमच्या घरामध्ये राहतो. आता 2 गोष्टी घडतात. आम्ही काय करतो माहिती का, काही वेळेस कॉम्प्रोमाइज करून येशू बरोबर राहतो, आणि नंतर जसं सांगितलं ते घरमालकाने सांगितलं नॉनव्हेज खायचं नाही, पण यांना मोह होतो, ते नॉनव्हेज घेऊन येतात. घेऊन आल्याबरोबर घरमालक त्याला घराबाहेर काढतो. म्हणजे तो तुमच्या बरोबर राहत नाही, खाली मालक असतो, वर तुम्ही राहायला असता. इकडे उलट आहे, वर मालक आहे, खाली तुम्ही आलिशा धाब्याच्या खोलीवरती राहिला. तो मालक वर आहे, आणि वरून सारखं तुमचं जाण येणं बघतो. कोण कोण येत आहे, काय काय आणता, काळी पिशवी आहे का, कुठली पिशवी आहे, मटणाची काळी बघतो तो बरोबर, काय आणलं काय नाही. हा काळी पिशवी दिसल्याबरोबर म्हणतो थांबा, दाखवा आधी काय त्याच्यामध्ये. नाही कांदे टमाटे, दाखव कांदे टमाटे अद्रक कोथमीर काय ते दाखव मला. आणि मग तू अद्रक कोथमीर टमाटे हे सगळं आणलं, याच्यावर तो मटण येणारच आहे. मग तो तुम्ही घर बांधला, तुम्ही इथून जा. तसं येशू तुम्हाला त्याच्यामध्ये घेतो, पण जेव्हा चुकीच्या गोष्टी तुमच्यामध्ये येतात त्यास तो म्हणतो बाहेर जा. आणि आता तुला कोणतीच गोष्ट प्रार्थनेच्या द्वारे तू कितीही केली तर एकही उत्तर तुला मिळणार नाही, एकही उत्तर मिळणार. म्हणून तपासायचंय माझ्या बरोबर नको असलेल्या गोष्टी आत आल्यात का. आणि होतं हो, किती विश्वासात राहा, कधीतरी डोकं फिरतच. आणि तरी संध्याकाळी बसले होतं आता इशू तो तुझा दिवसभर गोंधळ घालायचा तो घातला, मन सगळं तुझं बिघडून गेलं, सगळं काही तू आणि माझ्या इच्छेच्या विरोधात केलं. तुझ्याबरोबर मी नाही संगती करू शकत, नाही राहत आमच्याबरोबर इशू. अजून एक वचन वाचा 4थ्या वचनामध्ये खाली, तुम्ही माझ्यामध्ये राहा हां आणि मी तुम्हामध्ये राहीन, हां
जसे फाटा वेलात राहिल्या वाचून हा. त्याला आपल्या आपण चौथी गोष्ट, त्याला आमच्यामध्ये राहू द्या. पहिली गोष्ट तिसरी गोष्ट, आम्ही त्याच्यात राहावे. आणि आता चौथी गोष्ट काय वाचा परत ते चौथं वचन. तुम्ही माझ्यामध्ये राहा हा. आणि मी तुम्हामध्ये राहीन. मी तुम्हामध्ये राहीन. जसं तुम्ही त्याच्यामध्ये राहता. हा दोन गोष्टीमध्ये फरक आहे. तुम्ही त्याच्यामध्ये राहता म्हणजे त्याच्या वचनामध्ये राहता. 6 दिवस श्रम कर, 7वा दिवस तुझा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ पवित्रपणे पा. वचनामध्ये तुम्ही आहात. आपल्या उत्पन्नाचा 10वा भाग तू परमेश्वराच्या मंदिरामध्ये जमा कर. तुम्ही वचनामध्ये आहात, तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात. चिन्ह दिसतंय तुम्हाला की तुम्ही वचनामध्ये आहात. दुसऱ्याच्या कोणत्या गोष्टीचा लोभ धरू नकोस, वचनामध्ये तुम्ही आहात. पण आता तुम्ही त्याच्यामध्ये आहात आणि त्याला तुमच्यामध्ये यायचंय. काय फरक आहे याच्यामध्ये? तुम्ही त्याच्यामध्ये, तुम्ही वचन पाळता. काही वचनं तुम्ही पाळली, जी आवडली ती वचनं तुम्ही पाळली. दर रविवारी चर्चला आहात, दशांश देत आहात, प्रभूच्या आराधनेचा वेळ प्रभूला देतात, सगळं तुमच्याकडचं. पण आता तो तुमच्यामध्ये, तो तुम्ही माझ्यामध्ये, मला पण तुमच्यामध्ये राहायचं आहे. म्हणजे काय हो? आता बघा, तुम्ही तुमच्या घरामध्ये राहता आणि त्या घरामध्ये राहिल्यावर त्या घरामध्ये दुसरा व्यक्ती नसतो. दुसऱ्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगेल, तुम्ही माझे मेंबर आहात. माझे मेंबर म्हणून तुम्ही चर्चमध्ये आल्यावर खूप धार्मिक आहात. एक स्टँडर्ड आहे नाही का? बरेच लोक विचारतात मला, काही लोक सांगतात तुमच्या चर्चची मुलगी असेल तर बघा ना, काय तर तुमच्या चर्चचा मुलगा असेल तर आमच्या मुलीला बघा. का तर त्यांना वाटतं खूप धार्मिक आहे. पण आता झालं कसं काय? पण मी त्यांना नेहमी सांगतो, माझ्या चर्चची मुलगी असली, माझ्या चर्चचा मुलगा असला तर एक गोष्ट मी त्यांना सांगत असतो, गॅरंटी मी कोणाचीच, कारण मी कोणाच्या घरी जात नाही. 3 तास ते काय माझ्यासमोर दाखवतात ते त्यांचं चरित्र. मी त्यांच्या घरात 365 दिवस राहिलो आणि त्यांच्यावर फिरलो ना, मग मला कळेल ते काय आहे. आणि मला काय घेऊन फिरावं? 3 दिवस बिचारे पोरं संगते असते, गुदमरून जातात बघून मला. कोणतरी एकाने म्हटलं, नाही असं वाटतं तुमच्याकडेच येऊन राहावं. एकदा येऊन राहाच. परत कधी राहण्याची इच्छाच व्यक्त करणार. कारण माझ्याला रिस्ट्रिक्शन आहेत. असंच बसा, तसंच बसा, हे घाण करू नका, ते घाण करू नका, चप्पल बाहेर काढा, आतमध्ये आल्यावर लाईट बंद करा, काम झाल्यावरती सगळ्या रिस्ट्रिक्शन मी त्याला सांगतो. का तर मी त्या घरामध्ये आहे. तसं येशू तुमच्यामध्ये असल्यावर त्याच्या सगळ्या सूचना तुम्हाला असणार आहेत. त्याला म्हटलं येशू तुमच्यामध्ये राहिलेला, ज्या ज्या गोष्टी तो तुम्हाला सांगतो त्या सूचना तुम्हाला सांगणार आहे. त्या सूचना तुमच्यामध्ये असणार आहेत. म्हणून बायबल काय सांगतं, देवाचं वचन आम्हाला काय सांगतं, जी गोष्ट तुम्हाला सांगितली, ज्या गोष्टी संबंधानं तुम्हाला बोध केला आणि त्या बोधामध्ये काय सांगितलं, जसं तुम्हाला माझ्यामध्ये राहायचंय. आणि ऐका बरं का, येशू मध्ये राहिल्या कारणानं सगळे आशीर्वाद आम्हाला मिळतात. पण येशू आमच्यामध्ये राहिल्या कारणानं आमच्यातलं सगळी घाण तो बाहेर काढतो. ही फरक आहे. राहिल्यामुळे आशीर्वाद मिळतात, पण येशू आमच्यामध्ये राहिला, आम्ही येशूमध्ये राहिला, येशूचे सगळे आशीर्वाद आम्हाला. आणि येशू आमच्यामध्ये राहिला तर येशूचं सगळं शुद्धीकरण आमच्यामध्ये असतं. मी तुमचा पाळक आहे ना, तुमचा पाळक आहे, पडद्याला हात लावू नका, आतमध्ये जेवायचं नाही, केक कापली तर बाहेर खायचं. आणि मी पोरांना घेऊन जातो दुसऱ्या चर्चमध्ये, तिथं मीटिंग संपली की जेवायला चर्चमध्येच, तिथं जेवायला बसते, तिथंच खाते, तिथं. मग मी पोरांना बघतो त्यांना बघतो, कळला फरक? का तर मी सांगतो हे सगळं महत्वाचं आहे, मोलवान आहे, याला सांभाळा. तसं येशू आमच्यामध्ये राहिला तर आमच्या जीवनाचं मोल तो समजावून सांगत असतो. किती किमती आहे, किती महत्वाचं आहे प्रत्येक गोष्ट. आणि म्हणून शेवटची गोष्ट वाचूया, 5 वचन. हा, मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. तो पुष्कळ फळ देतो, हा. कारण माझ्यापासून वेगळे असल्यास येशू आमच्यामध्ये राहिल्याचं चिन्ह काय हो? पुष्कळ फळ देतो.
पुढे कारण माझ्यापासून वेगळे माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत काहीच करता येत नाही. कोणी माझ्यामध्ये माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात. तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये तुमच्यामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हाला प्राप्त आता येशू तुमच्यामध्ये राहिल्याचं रिझल्ट काय? एखाद्या व्यक्तीमध्ये येशू आहे, ओळखायचं कसं? अगदी स्पष्ट. तुम्ही माझ्यामध्ये राहिला तर तुम्ही भरपूर फळ देणार आहात. जर तुमच्यामध्ये येशू आहे ना तर तुमच्यात भरपूर फळ असणार आहे. कोणतं फळ? भरपूर प्रीती आहे. ओळखायचं कसं? या व्यक्तीमध्ये खूप प्रीती आहे म्हणजे समजायचं याच्यामध्ये येशू, आणि ज्याच्यामध्ये प्रीती नाही त्याच्यामध्ये लक्षात घ्या बरं का, ज्याच्यामध्ये क्षमाशीलता आहे त्याच्यात येशू आहे. कारण येशू म्हटलं हे बाप्पा, मग तुमच्यात येशू आहे ना. म्हणजे फळ तुमच्यामध्ये येशू असल्याशिवाय आतमधनं कसे काय फळ बाहेर पडणार आहे? म्हणजे जर तुमच्या अंतःकरणामध्ये द्वेष, मत्सर, स्पर्धा, ईर्ष्या, राग या गोष्टी आतमध्ये, येशू आतमध्ये नाहीच आहे. कोण सांगितलं तुमच्यामध्ये येशू आहे? हे जास्त फळ येणार कसं? आतमध्ये जो फोर्स आहे तो येशूचा फोर्स आहे. म्हणून मी पाहतो स्तेफनाला ख्रिस्त कळाला, दगड मारताना सुद्धा स्तेफन काय म्हणतो? हे प्रभू, हे पाप यांच्या माथी मोजू नको. का तर तिथं क्रुसावरती येशू म्हणतो हे बाप्पा यांना क्षमा कर. कसं काय आलं एवढं फळ? पौलाला सुद्धा मोठं आश्चर्य वाटलं. अरे या व्यक्तीचा छळ चालू आहे आणि हा अशी प्रार्थना करतो. लक्षात घ्या, जेव्हा तुमच्यातनं फळ बाहेर पडतं ना तेव्हा एक शौलाचा पौल होत असतो. एक शौलाचा पौल होत असतो. अजून एक गोष्ट मला सांगतो, जर तुमच्यामध्ये फळ नसेल, जसा शौलाचा पौल होतो तसं पौलाचा शौल व्हायला सुद्धा वेळ लागणार नाही. आत्मिक जीवन जर तुम्ही सांभाळलं नाही, शमरुनी स्त्री तिथं येशू ख्रिस्तानं तिला क्षमा केल्या कारणानं ती स्वार्थिका बनली. आणि जर समजा, मी एक त्याच्यात काल अभ्यास करत होतो त्याच्यामध्ये मी बघितलं, शिष्य येऊन त्याने अशी चर्चा केली. काय चर्चा केली माहिती का? येशू कसं काय बाई संगती बोलतो? आता काय असतं जगामध्ये? किती पण धार्मिक असला ना तर याच गोष्टी असतात ना. याच्याशी का बोलता, त्याच्याशी का बोलता, याचं काय त्याचं काय. अरे आला कशाला? कुठे फळ तुमचं? फळ सोडून बाकीच्या चर्चा तुमच्याकडे आहेत का? म्हणजे त्यांना शमरुनी स्त्री ती व्यभिचार करतानाच बरी वाटणार आहे. कुणाला? शिष्यांना. पण येशू ख्रिस्ताला शमरुनी स्त्री व्यभिचार करताना नाही तर स्वार्थिका बनणं त्याला बरी वाटणार आहे. हे फळ आहे, हे फळ आहे. तुम्ही शमरुनी स्त्रीला स्वार्थिका बनवत आहात का शमरुनी स्त्रीला तुम्ही व्यभिचारी बनवत आहात? चर्चेनं असं होतं बरं का, चर्चेनं असं होतं. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या चर्चा एवढ्या किमती नाहीच. आमेन म्हणाल का? आणि तुमच्या चर्चेला कोणी किंमत पण देत नसतं, अजिबात देत नसतं बरं का. आणि अजून एक गोष्ट मला सांगतो, खरंच तुमच्या चर्चेमध्ये तथ्य असतं ना तर जसं शिष्य गपचूप बोलले म्हणून येशूकडनं बोलणं खाल्लं नाही. येशूला बोलले असते तर त्याने बरोबर झटकलं असतं नाही का. मग येशू किती दिवस सहन करणार ना. एक दिवशी त्या शिमोनाच्या घरामध्ये मनात विचार करत असताना ही बाई कोण आहे बघा, शिष्यांचं पहिल्यापासून त्याची बाई कोण आहे, त्याच्या पायाला हात लावला असतात, ओळखलं असतं, नामकं असतं, तमकं असतं. येशू म्हटला तिने आलाबस्तर कुपी टाकली ना, तिचं मोल तुम्ही समजून घ्या. हे गोरगरीब नेहमी तुमच्या जवळ आहे. तिने केलं ते माझ्या उत्तर कार्यासाठी. येशूनं तिथं त्यांची कान उघडणी केली. आत्मिक जीवन असंच आहे. का फळ येत नाही? का तुमच्यामध्ये फळ येत नाही? कारण तुम्ही नको त्या चर्चेमध्ये अडकून पडता ना, नको त्या चर्चेमध्ये अडकून पडलेला. अजून एक गोष्ट मला सांगतो, प्रत्येकाचं व्यक्तिगत जीवन प्रभू बदलत असतो. काय समजतं तुम्हाला मी काय बोलतो? लक्षात येते का? प्रत्येकाचं व्यक्तिगत किती पण वाईट असू द्या, किती पण असू द्या वाईट,
त्या व्यक्तीचं व्यक्तिगत जीवन प्रभू त्याच्याशी बोलत असतो आणि त्या जीवनामध्ये तो सुधारणा करत असतो. आणि प्रभूला नाश करण्यासाठी जगामध्ये नाही पाठवलं, तर तारण करण्यासाठी पाठवलं. हीच गोष्ट आमच्या ध्यानामध्ये आली पाहिजे. चर्चेपासून दूर राहा, चर्चेपासून दूर राहा. येशू तुमच्यामध्ये तर तुमच्या चर्चा कुठल्याच असता कामा नये. फळ आलं पाहिजे. उलट निगेटिव्ह पॉझिटिव्ह काही फायदा नाही. याच्यानं तुमचं आत्मिक जीवन संपणार आहे. काही होणार नाही. आत्मिक जीवन संपलं, प्रार्थना पण करू वाटणार नाही, विश्वास पण ठेवू वाटणार नाही. आणि या गोष्टीमुळं इथं देवाच्या वचनामध्ये काय सांगितलं, तुम्हाला जे जे पाहिजे ते मिळणार. पण तुम्ही अडकला दुसऱ्याच गोष्टीमध्ये ना. तुम्ही जर माझ्यामध्ये राहिला तर तुम्ही भरपूर फळ द्याल. प्रभूमध्ये राहा, टिकून राहा. व्यर्थ चर्चा, व्यर्थ डिस्कशन, व्यर्थ गोष्टी, या गोष्टीमध्ये अडकून पडू नका. परत वाचा वचन. तुम्ही माझ्यामध्ये राहिला आणि आणि मी तुम्हामध्ये राहीन. तुम्हामध्ये राहील. जसे फाटा वेलात राहिल्या 7 वचन. तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली. माझी वचनं तुमच्यामध्ये राहिले तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल, जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा. 5 वचन. मीच वेल आहे, 5वं. तुम्ही फाटे आहात. तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो, माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो, आणि जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो. म्हणजे तुम्ही त्याच्यात राहता हे वाक्य जरी असलं तर आणीला तेवढंच महत्व आहे ना. तुम्ही माझ्यामध्ये राहता. आणि म्हणजे काय हो, मी सगळ्यातच राहणार नाही. यहोशू म्हणतो मी आणि म्हणजे सगळे इस्रायल नाही करणार, मी आणि माझं घराणं. तसं प्रभू सुद्धा पर्सनली काही लोकांशी बोलताना तो काय म्हणतो, तुम्ही माझ्यामध्ये आणि मी तुमच्यामध्ये. मग कोणामध्ये राहणार आहे तो? ज्याला फळ देण्याची इच्छा आहे त्याच्यामध्ये प्रभू राहणार आहे. तुम्हाला फळ देण्याची इच्छा नाही, कशाला तुमच्यामध्ये राहतो? तुम्ही जगा, जसं जगायचं तसं जगा. तुमचा प्रभूचा काडीमात्र संबंध नाही. आणि तुमच्या जीवनामध्ये कोणत्याच मागण्या प्रभू कधीच मान्य करणार नाही. का? कारण तुम्ही तडजोडीचं जीवन जगत आला. तुम्हाला कन्फर्म जीवन जगता आलं पाहिजे, खात्रीशीर. नाही, प्रभू नाही गेला पाहिजे माझ्यामध्ये. अजून एक गोष्ट सांगतो, कोणा व्यक्तीसाठी जगू नका बरं का. नाही आम्ही कोणासाठी नाही हो. तुमचं जीवन नेहमी लोकांभोवतीच फिरत चाललेलं आहे, व्यक्तीभोवती फिरत चाललेलं आहे. तुमचा संघर्ष व्यक्तीपुरताच आहे. कदाचित परिवार असेल, कदाचित जवळचे लोक असतील, आप्त लोक असतील, की ज्याच्यामुळं तुमच्या आत्मिक जीवनाची बांधिलकीच कमी होत चाललेली आहे. प्रभूमध्ये टिकून राहण्यासाठी तुम्हाला अडचण ठरत आहे. आणि तुम्हाला तर देवाला भरपूर आशीर्वाद द्यायचे. मग आशीर्वादासाठी मी काय केलं पाहिजे? हा जो मी आहे तो मी बाजूला काढायचं आणि ख्रिस्त आतमध्ये घ्यायचा. तुमचं राहा प्रभू येतो. शनेमकर म्हणते तो आमच्या घराच्या वर राहावर का आलिशा. आता आलिशा त्या बाईच्या घरावर तिने खोली बांधली, आलिशा तिथं राहायला आला. आता आलिशा तिला विचारतो, बाई तुझ्यासाठी मी काय करू? काय वचन सांगितलं? तुम्ही माझ्यामध्ये आणि मी तुम्हामध्ये. याच्या अगोदर आलिशा खूप वेळा दारातनं गेला आणि तो देवाचा माणूस आहे, तिला माहिती आहे. दारातनं गेल्यानं काही घडलं नाही. तिने प्रार्थनेला बोलवत असेल कदाचित, या ना पाळक साहेब 2 मिनिटाची प्रार्थना करून जा. पाळक साहेब 2 मिनिटाची प्रार्थना करून जात होते. आता घरात ठेवलं, म्हटलं आमच्या घरी राहा. घरी राहिल्यावर सगळं त्याला खुर्ची, मेज, पलंग, समई सगळं दिलं आणि मग तिथे झोपवतं. पडल्या त्या ह्याला घ्यायची. जा बरं त्या बाईला बोलू ना, सिस्टर तुम्हाला आलिशाने बोलवले. ती पण आली लगबगे. काय पाहिजे का तुम्हाला? चहा वगैरे काय थंड गरम? नाही, मी तुला आता काय मागण्यासाठी नाही बोलवलं, मला तुला काहीतरी द्यायचंय. काय करू? तुझ्या नवऱ्याला राजाच्या दरबारात कामाला लावू का? ते म्हटले नाही, माझं घर नांत करा. ठीक आहे, वसंत रूपी पुनरूपी आल्यावर तुझ्या हातामध्ये लेकरू असेल. बायबल काय सांगतं, मी जर तुमच्यामध्ये राहिलो तर पाहिजे ते. आता तिने मागितलं आणि तिला मिळालं. हीच गोष्ट ख्रिस्त तुमच्यामध्ये असणं गरजेचं. येशूला राहू द्या, बाकीत जाऊ द्या, काढा डोक्यातनं सगळं. आशीर्वाद पाहिजे तर तुम्हाला ख्रिस्ताला तुमच्या लक्षात ठेवा. ख्रिस्त आहे तसा तुमच्यात येणारच नाही. कसा येईल बरं तुमच्या घरामध्ये? अहो मी येताना सुद्धा मला विचार करावा लागतो त्या घरात जावं का नाही जावं, कसं काय जावं, तिथं नीट व्यवस्था नसेल. बरेच लोक बाळक साहेब आमच्या घरी तुम्ही राहायला या. काही लोक सांगतात नाही तुम्ही आला ना आमच्या घरी, 2 खोल्या कुठं पडू मी?
म्हणजे तुम्ही उठलं किचनमध्ये येऊन माझ्यासमोर बसणार आणि तुम्ही सगळी स्टोरी सांगत बसणार. असं झालं नवऱ्याचं, शेजारचे असे त्रास देतात त्याचे. मग मी कधी बायबल स्टडी करून कधी लोकांना सांगू, तसंच किरकिर घेऊन तिथं स्टेजवरती किरकिर करत बसतो का, कशी मीटिंग आशीर्वादित होणार. मग मी त्यांना सांगतो, तुम्हालाही डिस्टर्ब नको आणि मलाही डिस्टर्ब नको, असं चांगलं ठिकाण मला द्या. का? कारण मला माझ्या देवाची संगती करायची. म्हणजे माझ्याकडे रिक्वायरमेंट आहे, त्या रिक्वायरमेंट पूर्ण करायला पाहिजे. तसं येशू तुमच्या घरात यावं त्याची रिक्वायरमेंट आहे. तुमच्या रिक्वायरमेंट पूर्ण होण्यासाठी त्याच्या रिक्वायरमेंट पूर्ण करा. मग तो म्हणतो माझ्या नावानं जे जे काही मागा. संपलं. आता हे सोपं पण आहे, पण ऐकायला खूप सोपं वाटलं, पण पाळायला करायला म्हटलं तर किती अवघड आहे. आत्ता एक सगळ्याला सुरुवातीला आत्ता गेल्या 4 व्हीलरच मागतो. आता माग बरं, आता माग बरं. शास्त्र काय सांगतं, हे सगळं केलं. आता 7 वचन वाचून येईल करा. तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली, माझी वचनं तुमच्यामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. आता तो म्हणतो एवढं सगळं बाबा बाई एवढं सगळं केल्यावर मग तिथं मागण्या सांग. त्याच्या अगोदरच म्हणू नको देवा हे दे ते दे. तो म्हणतो आधी हे सगळं कर आणि मग मागणी कर. आणि प्रभू म्हटला यातले सगळे आशीर्वाद मी तुला देईल. दे बाप तुम्हाला आशीर्वादित करू. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे बंद करू, माना झुकूया, आपली मस्तक आपण लावूया, प्रभूला शरण जाऊ, प्रार्थना देवाकडे करू. प्रभूजी तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यासाठी तू आम्हाला कृपा पुरव. आमचं जीवन आमचं नाही, आम्ही आमच्यासाठी खूप जगलो, तुझ्यासाठी जगायचं आहे. आम्ही दोष दिला, काही उत्तरं आम्हाला मिळाली नाही, याच्याबद्दल आम्हाला वाईट वाटलं. परंतु आमचा स्वभाव जसा बदलायला पाहिजे तसा बदलत नाही. ज्या पद्धतीने आमच्या विचारांचं परिवर्तन व्हायला पाहिजे तसं होत नाही, याच्याबद्दल मला वाईट वाटतं. हे सर्वशक्तिमान देवा, आज या दुपारच्या समयी तुझ्या प्रिय लोकांना तुझ्या स्वाधीन करत आहे. त्यांचं जीवन, त्यांचे विचार, त्यांचं कुटुंब याच्यामध्ये असंख्य मागण्या त्यांच्या समोर आहेत. परंतु या सगळ्याची उत्तरं देण्यासाठी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या, त्या गोष्टी, साफसफाईचा अनुभव, आज ज्या गोष्टी आमच्यामध्ये आहेत त्या तुला पसंत नाही, त्याला कापण्याचा अनुभव येऊ दे माझ्या देवा. आणि आम्ही सुद्धा तयार आहोत प्रभू. आम्हाला अजून फळ द्यायचं आहे, अजून आत्मिक बनायचं आहे, आणि आम्हाला तुझी गरज आहे. जसं आम्ही तुझ्यामध्ये राहिलो तसं तू आमच्यामध्ये राहावं. तू आमच्यामध्ये राहिला तर आम्हाला रिस्ट्रिक्शन, मर्यादा येणार आहेत, परंतु तरी सुद्धा आमची गरज आहे तू माझ्या देवा. तसा पेत्र म्हणतो तुला सोडून जाऊ तरी कुठं. काही काळ त्यानं पेत्रानं सोडलं, शिव्या दिल्या, कामदारांमध्ये जाऊन बसला. परंतु त्यानंतर पेत्र ख्रिस्ताला बिलगून राहिला आणि त्यानं जशी सेवा केली तसंच जीवन आम्हाला दे माझ्या देवा. लांबून तुझे लोक आशीर्वादासाठी आलेले आहेत, परंतु जाताना त्यांना परिपूर्ण कर, परिपक्व कर. पाटा वेलामध्ये राहिल्या वाचून फळ देऊ शकत नाही, आणि ख्रिस्तामध्ये राहिल्याशिवाय आम्हाला मागण्याचा पण अधिकार नाही. म्हणून आज या प्रत्येक व्यक्तीला तुझ्यामध्ये राहण्यासाठी कृपा पुरव. त्यांच्या प्रार्थना, त्यांच्या विनंत्या या सगळ्या तुझ्यापर्यंत पोचू दे, आणि उत्तम ते आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये पाठव प्रभूजी. कुठेही आम्ही चुकू नये. तुझ्या योजनेप्रमाणे, तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगावं, हीच तुझ्या आमच्याकडनं अपेक्षा आहे, आणि ती अपेक्षा पूर्ण कर. आलेल्या प्रत्येक व्यक्तीला तृप्त कर. बाप्तिस्मे ज्याने घेतले अशा लोकांसाठी विशेष मागत आहे. आशीर्वादित कर माझ्या देवा. त्यांना तुझ्यामध्ये टिकून राहण्यासाठी कृपा पुरव. ख्रिस्ताला आपल्या मध्ये ठेवण्यासाठी त्यांना सहाय्य कर. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करत तुला महिमा दे. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता दे बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सदाकाळ राहो. आमेन. हा पुढचा रविवार